हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरि सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा काश पितांबर 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 आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपते श्रवणे मकर कुंडले तळपते श्रवणे मकर कुंडले तळपते श्रवणे मकर कुंडले तळपते श्रवणे कंठे कौस्तुभमणे विराजित कंठे कौस्तुभमणे विराजित कंठे कौस्तुभमणे विराजित तुळसी हार गळा काश पितांबर 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 आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे
तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे कृष्ण हरी जय जय राम 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 कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन सुख झाले वो साधनी सुख झाले वो साधनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले वो साधने तो हा विठ्ठल बरवा बरवा हे तो माधव परिवार तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा माधव
इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे, देव इच्छिता ते पाहे, देव इच्छिता ते पाहे. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे, देव इच्छिता ते पाहे, देव इच्छिता ते पाहे. आम्हीचा हा देह देव इच्छिता ते पाहे, देव इच्छिता ते पाहे, देव इच्छिता ते पाहे. इहलोकीचा देह देव इच्छिता ते पाहे, देव इच्छिता ते पाहे, देव इच्छिता ते पाहे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो, विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घे, सच्चिदानंद पदवी घे, सच्चिदानंद पदवी घे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घे, सच्चिदानंद पदवी घे, सच्चिदानंद पदवी घे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. तुका म्हणे पावटणी, तुका म्हणे पावटणी, तुका म्हणे पावटणी, करू स्वर्गीची निशाणी, करू स्वर्गीची निशाणी, करू स्वर्गीची निशाणी. तुका म्हणे पावटणी, करू स्वर्गीची निशाणी, करू स्वर्गीची निशाणी.
हरी स्वर्गचे तुझा धन्य आम्ही जन्मालो जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे विठोबा रघुमाये विठोबा रघुमार विठोबा रघुमाये विठोबा रघुमाये जय विठोबा रघुमाये हरि 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 विठोबा रघुमाये जय 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 विठोबा रघुमाये हरि हरि विठोबा रघुमाये जय 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 विठोबा रघुमा इह लोकीचा देह 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 देव इच्छिता ते पाहे देव इच्छिता ते पाहे धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो देव इच्छिताती पाहे देव इच्छिताती पाहे धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मा दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो विठोबाचे झालो दास दास विठोबाचे विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे
झालो दास इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. आयुष्याचे आसाधने सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. तुका म्हणे पावटणे करो स्वर्गीची निशाणे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. विठोबा
विठोबा रखुमाई हरे इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरू जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचं अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि या मृत्यूलोकातील प्राप्त झालेला हा जो देह आहे, शरीर आहे, याचं विशेषत्व आणि त्याची इतिकर्तव्यता वर्णन करून सांगणार अशा पद्धतीचा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबार आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. श्री संतांची माथा चरणावरी, श्री संतांची माथा चरणावरी, माथा चरणावरी, श्री संतांची माथा चरणावरी, श्री संतांची माता चरणावरी, श्री संतांची माता चरणावरी, श्री संतांची माता चरणावरी, श्री संतांची माता चरणावरी. हो साष्टांग हे कारी दंडवत, साष्टांग हे कारी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळावरी, विश्रांती पावलो सांभाळावरी. दंडवत साष्टांग हे कारी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळावरी, विश्रांती पावलो हे वचन ऐका कमळापती, वचन ऐका कमळापती, वचन ऐका कमळापरी, वचन ऐका कमळापरी, माझी रंकाची विनंती, माझी रंकाची विनंती, कर जोडितो गती काळी, आपण असावे जवळी. माझी रंकाची विनंती, माझी रंकाची विनंती, कर जोडितो गती काळी, आपण असावे जवळी. श्री संतांचे या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. प्रस्तुत आज या ठिकाणी पूजनीय आदरणीय हरिभक्तिपरायण श्री पांडुरंग रघुनाथ पठाडे बाबा यांच्या सहस्रचंद्र दर्शनानिमित्त त्यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती जाईबाई पांडुरंग पठाडे यांच्या अभिष्ट चिंतनानिमित्त भगवंताची ही कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी आयोजित केलेली आहे.
हे अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं, त्याच्या दयेनं या पटाडे परिवाराच्या माध्यमातून, सर्व संयोजकांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरू तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून मनुष्य जन्माची ती कर्तव्यता वर्णन करून सांगतात, त्याचं महात्म्य सांगतात. काय महात्म्य आहे? मनुष्य देह आहे हा पार्थिव पृथ्वीपासून तयार झालेला आहे, इहलोकातला हा देह तरीसुद्धा एवढा विशेष आहे की त्याची अपेक्षा स्वर्गातले देवसुद्धा करतात. महाराज, इहलोकीचा हा देह देव इच्छितातीप आहे. देवसुद्धा स्वर्गातले या देहाची अपेक्षा करतात. का करतात? कशाकरिता करतात? त्याच्यात गूढ दडलेला आहे, ते आपण पाहणार आहोत. पण देवतासुद्धा ज्या देहाची अपेक्षा करतात तो देह आम्हाला प्राप्त झाला. आणि फक्त देह प्राप्त झाला असं नाही, त्याची इति कर्तव्यता जर कशात असेल तर भगवंताची शरणागती करण्यामध्ये. म्हणून ज्याच्याकरिता देह मिळाला ते आम्ही केलेलं आहे. काय केलं तुम्ही? धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. आम्ही विठोबाचे दास झालो, भगवंताची शरणागती केली. हे फार महत्त्वाचं चिंतन आहे. म्हणून दिव्य असणारा देह प्राप्त झाला, विठोबाचे दास झालो. कशाकरिता विठोबाचं दास व्हायचं? विठोबाचं दास झाल्यानंतर काय प्राप्त होईल असा जर प्रश्न कोणाच्या समोर असेल, महाराज म्हणतात आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. हे मनुष्य शरीर मिळालेलं आहे, त्याच्यामध्ये आयुष्य मिळालेलं आहे. आणि ते कशाकरिता मिळालेलं आहे? तर सच्चिदानंद स्वरूपापर्यंत जाण्याकरिता मिळालेलं आहे. मग विठोबाचं दास होणं, सच्चिदानंद पदवी प्राप्त घेणं, याच्यात काय ताळमेळ आहे? विठोबाचं दास्यत्व केल्याशिवाय सच्चिदानंद स्वरूपापर्यंत जाताच यायचं नाही. कारण तोच असा आहे की सर्व काही प्राप्त करून देणार आहे. मनाचे संकल्प पावविल सिद्धी, जरी राहे बुद्धी याचे पायी. म्हणून त्याच्या चरणावर बुद्धी जर आपण ठेवली, त्याची शरणागती जर आपण केली, आपण जर त्याचे दास झालो तर तो आपल्यावर कृपा करील. त्याच्या कृपेनं त्यांनी स्वरूपाचा बोध प्राप्त होईल आणि त्या बोधानं सच्चिदानंद स्वरूपापर्यंत जाता येईल. म्हणून सच्चिदानंद पदवी घेणे. म्हणून एकदा का सच्चिदानंद स्वरूप प्राप्त झालं की मग जगातलं काहीच प्राप्त करून घेण्याचं शिल्लक राहत नाही. लोकांना बरंच काही प्राप्तव्य असतं, हे मिळवायचं, ते मिळवायचं, ते मिळवायचं. मिळवतो तरी काय काय? या जगतातलं जर मिळवण्याच्या प्रयत्नात असशील तर सगळं जगत मिथ्याच आहे. मिथ्या असणाऱ्या संसारातून काय मिळवणार आहेस? मान मिळवणार आहेस, प्रतिष्ठा मिळवणार आहेस, वैभव मिळवणार आहेस, संपत्ती मिळवणार आहेस, लोकेशना जमा करणार आहेस. आणि करशील कशातून जमा? तर या मिथ्या असणाऱ्या संसारातून. त्याच्यातून काय मिळवशील? इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत जर सगळ्या गोष्टी पाहिल्या तर सगळ्या मिथ्याच आहेत महाराज. मग त्या सगळ्या मिथ्या गोष्टींना जमा करीत बसण्यात काय तात्पर्य? मग आम्ही काय केलं? आम्ही पुरुषार्थ केला. आम्ही त्या सगळ्याच्या गोष्टी आहेत त्यांना दुय्यम करून टाकलं. त्यांना दुय्यमच करून टाकलं. आम्हाला त्याचं वर्म कळालं. हे तुका म्हणे आम्हा कळले त्यांचे वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. म्हणजे उंदरांची शर्यत लागली. इंग्रजीतली म्हण आहे, माझी पाठ नाही. पण उंदरांची शर्यत लागली आणि त्याच्यात एक उंदीर जिंकला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? कोण जिंकलं? अरे किती शर्यती जिंकला तरी तो कोण आहे? उंदीर उंदीरच राहणार आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे. तसं या मिथ्या संसारामध्ये फार धावपळ केली, फार पुरुषार्थ प्राप्त करून घेतला आणि फलानं मिळवलं. काय मिळवलं? अरे मिथ्याच मिळवलं. हे मिळवण्यात काय तात्पर्य आहे? मग काय मिळवावं? जे मिळवावं ते संतांना कळालं आणि संतांनी सांगितलं, आपुला तो एक देव करून घ्यावा, ते नेविन जीवा सुख नोहे. मग तो परमात्माच एक असा आहे जो सच्चिदानंद स्वरूप आहे. म्हणून त्या सच्चिदानंद स्वरूपाला प्राप्त करून घेण्याकरिता मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे. म्हणून तो आम्ही प्राप्त करून घेतला. बाकीच्या सगळ्या गोष्टी आम्ही पायाखाली तोडवल्याच डायरेक्ट. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गेची निशाणी. पावटणी म्हणजे पायरी. स्वर्ग आदी करून जे उच्च लोक त्यांनी मानतात, त्या सगळ्या लोकांना आम्ही पायाखाली तुडवतो. नव्हे त्याची पायरी करून आम्ही त्या स्वरूपापर्यंत जातो. किंवा तुम्हाला त्या स्वरूपापर्यंत जाता आलं, आयुष्याच्या माध्यमातून सच्चिदानंद पदवी घेता आली. कसं जाता आलं? म्हणजे सगळ्यात आधी हे स्वर्गाधिक पद पायाखाली तुडवावे लागले, त्याची पायरी करून जावं लागलं, मग आम्हाला तिथपर्यंत जाता आलं.
मग आता स्वर्ग शब्द वापरला म्हणजे तो परलोकातली गोष्ट आहे. तात्पर्य हे सांगायचं की ज्या अर्थी परलोकाला पायाखाली तुडवलं त्या अर्थी इहलोकातल्या सगळ्या गोष्टी तर तुडवायच लागल्या आधी. या तुडवल्याशिवाय परलोकात जाईल कसा? पण इहलोकातल्या पण तुडवल्या, परलोकातल्या पण पायाखाली घातल्या, मग सच्चिदानंद पदापर्यंत जाता आलं. असं सहजासहजी जाता येत नाही. म्हणून त्या पदापर्यंत आम्ही गेलो. कशाच्या बळावर गेलात? धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो, विठोबाचं दास्यत्व स्वीकारलं आणि अशा पद्धतीनं त्या स्थितीपर्यंत जाता आलं. हा त्यातला दिव्य असणारा भाव आहे आणि तो जगद्गुरु तुकोबाराय आपल्यासमोर वर्णन करून सांगतायत. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. प्रस्तुत आजची ही नैमित्तिक असणारी सेवा आहे. निमित्त आहे. काय निमित्त असेल तर सहस्त्रचंद्र दर्शन बाबांचं आहे. त्यांच्या परिवाराने, त्यांच्या मुलांनी, मुलीने, जावयाने या सर्वांनी मिळून आणि बाबांचा सोहळा करण्याचं त्यांनी आयोजित केलं. फार सुंदर असणारा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. घरोघर आदर्श रूपानं असे सोहळे व्हावेत. ज्यांनी आपल्यावर उपकार केलेले आहेत, ज्यांनी आपल्याला लहानचं मोठं केलं आहे, सांभाळलं आहे, आपल्याला जीवन दिलं आहे, आपल्याला चांगले संस्कार दिले, आपल्याला पायावर उभं केलं, नावारूपाला आणलं, त्यांचे उपकार आहेत आपल्यावरती. म्हणून कृतज्ञता अंतकरणात असावी, कृतघ्न माणसानं नसावं. म्हणून ती कृतज्ञता परिवारातले सर्व मंडळी या ठिकाणी व्यक्त करत आहेत आणि त्या अनुषंगानं असणारी ही भगवंताची कीर्तन रूपी सेवा.
लोक अभिष्टचिंतन करतात, वाढदिवस करतात, मोठ्या मोठ्या पार्ट्या करतात, कुठे जातात, काही खातात, कसे राहतात, कसे नाचतात. त्या सगळ्या गोष्टींपेक्षा भगवंताचं चिंतन जर घडत असेल तर त्याच्यापेक्षा काय सौभाग्य आहे महाराज. म्हणून ही सौभाग्याची गोष्ट आहे की बाबांच्या अभिष्टचिंतनाला आणि भगवंताची ही सेवा या ठिकाणी घडते आहे. फार चांगली गोष्ट आहे. मला वाटतं याच्या आधीचं कीर्तन आहे अभिष्टचिंतनाचंच आपण केलं होतं विनेकरी महाराजांच्या, बरोबर आहे. मला आठवत आहे कदाचित हा अभंगसुद्धा हाच असावा चिंतनाकरता. का हाच अभंग एक असा अभंग आहे की ज्याच्यामध्ये मनुष्यदेह आणि त्याची इतिकर्तव्यता वर्णन करून सांगितले. असे बरेच अभंग आहेत. मला रस्त्याने येताना ज्यांनी पूजा केली आंबेकर महाराजांनी बाबांच्या अभिष्टचिंतनानिमित्त, त्यांनी मला अभंग लिहून भागाभाऊच्या फोनवर पाठवला. बरवे देशावर झालो काय बोले बोलावे, असं अभंग चिंतन पण फार किचकट अभंग होता आणि या प्रसंगाला न जुळण्यासारखा मला वाटत होता. म्हणून हा अभंग जुळण्यासारखा आहे. काय जुळतं याच्यातलं? धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो. फार महत्त्वाचा मुद्दा आहे की जन्म मिळाला, मनुष्य जन्म मिळाला आणि निवळ संसाराचा गाडा ओढण्यापेक्षा मी भगवंताचा भक्त झालो, भगवंताचा दास झालो, याच्यापेक्षा काय मोठेपण आहे. संपूर्ण जीवनाचं सार त्याच्यात आलं. म्हणून त्यांच्या मातेपित्यांनी बाबांच्या त्यांचं नाव पांडुरंग ठेवलं. फार चांगलं नाव ठेवलं आणि त्यांनी सार्थकी पण लावलं महाराज. अशी चांगली नावं त्यांनी असावेत. नावही सार्थकी लावलं. जीवनभर आठव नाठव गेले भावाभाव झाला स्वयंमेव पांडुरंग. पांडुरंगच आपल्या जीवनामध्ये उतरवायचं असं त्यांनी ठरवलं. म्हणून पांडुरंगमय जीवन करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांच्याकरिता हाच अभंग मला योग्य वाटला. विनेकरी बाबा करता कशाला घेतला होता अभंग? अहो त्यांनी जन्मभर विना घेतला. कायमस्वरूपी भगवंताचं चिंतन चालू आहे. मग त्यांच्याकरिता दास विठोबाचे झालो म्हणायला काय त्रास आहे? असं आहे. असू द्या, अभंग फक्त बोलण्याचं निमित्त आहे आणि या निमित्तानं त्यांनी 4 शब्द भगवंताविषयीचे आपल्याला श्रवण करायचे आहेत. म्हणून हे लोकातला देह प्राप्त झाला. त्याच्यात अनेक लोकांनी अनेक प्रकारच्या कोटी आपल्यासमोर मांडल्या असतील. काही ना मिळाला, काही ना मिळाला नाही, काही ना कळाला, काही ना कळाला नाही, काही ना मिळाला पण कळाला पण, काही ना मिळाला नाही कळाला नाही. अशा अनेक कोटी आपल्याला त्याच्यात तयार करता येतील. पण तुम्ही अनेक वेळ ते ऐकलेले आहेत. मग दुसरं काहीतरी सांगावं, महत्त्वाचं चिंतन त्यांनी मांडावं. असू द्या. यह लोकातला देह हा सहजासहजी प्राप्त होत नसतो. आपण सर्वजण फार भाग्यवान आहोत की आपल्याला मनुष्य शरीर प्राप्त झालं. याच्यात काही गोष्टी दुर्लभ आहेत. आद्य शंकराचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये वर्णन करून सांगितलं. दुर्लभम त्रयमेवैतद् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय. मनुष्यत्व अतिशय दुर्लभ आहे. म्हणून त्यांनी फार जन्मांच्या शेवटी मनुष्य शरीर प्राप्त होतं आणि मग मनुष्य शरीरात आल्यानंतर सुद्धा मुमुक्षुत्व प्राप्त होणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यातही मोक्ष प्राप्तीची इच्छा होणं. जगात काही मनुष्यत्व प्राप्त झालेले लोक नाहीत का? पण किती लोकांना वाटतं मी परमार्थ करावं, मोक्ष मिळवावा. उलट असे काही त्यांनी जन्माला आलेले आहेत की त्यांना वाटतं हे परमार्थ करणारे बावळट आहेत. एवढा त्यांनी मनुष्य शरीर प्राप्त झालं, देह प्राप्त झाला, याच्यात आयुष करायची, मस्त राहायचं. ऋणम कृत्वा घृतम पिबेत अशा स्वभावाचे चारवाकासारखे लोक त्यांनी जन्माला आले. चारवाकाचं मतच आहे महाराज स्वतंत्र. तो म्हणतो त्यांनी खावे प्यावे लावे असावे सदैव हेची करी हावं संसार. दुसरं काही हवंच नाही महाराज त्याला एवढंच पाहिजे. त्याच्याकरिता त्याला बाकीच्या सगळ्या गोष्टींची काय आवश्यकता वाटत नाही. तो म्हणतो मस्त जगायचं. हे मस्त जगणारे लक्झरी जीवन जगण्याकरिता अट्टहास करणारे जे आहेत ना, हे लक्झरी जीवन जगताना दिसतात सुद्धा, पण ते त्यांचं पूर्वजन्मातलं कर्म आहे आणि ते जरा चांगलं केलेलं होतं म्हणून 5 बोटं तुपात आहेत. पण पुढचा जन्म त्यांनी कोणता मिळेल हे त्यांना माहीत नाही. आणि जर मनुष्य जन्म मिळाला पुढचा तर बरं, जर नाही मिळाला आणि गाढव कुत्र्याचा मिळाला तर भयंकर वेदना सहन कराव्या लागतील. बरं, गाढव कुत्र्यापर्यंत जाण्याकरिता आधी धर्मापर्यंत जावं लागेल, यमधर्मापर्यंत. तो जेवढे कातडे काढेल ते वेगळेच आणखी. मग तो आणखी त्यांनी महाराज सगळे हाडे झाडे घेईल, सगळी यादी वाचून दाखवेल. गेला होता जन्माला काय काय करून आला, किती लोकांचे मुंडके मोडले, किती लोकांची बांधर रेटले, किती लोकांबरोबर त्यांनी चुकीचं वागला, खोटं बोलला, व्याभिचार केला. हे सगळंची सगळं लिखापडीसारखं वाचून दाखवलं जातं. जसा एखादा मोठा कार्यक्रम झाल्यानंतर त्याचा अहवाल असतो की नाही, तसं आपण मेल्यानंतर देवाच्या दारात पण अहवाल तयार असतो. तू एवढं सगळं करून आलेलं आहे, सांगा याचं काय करायचं. मग त्या सगळ्या गोष्टींना त्यांनी जबाब द्यावे लागतात. महत्त्वाचा मुद्दा आहे. मग एवढे सगळे त्यांनी माझं कष्ट सहन, आता लोकांना ते मान्यच होत नाही.
ते म्हणतात कोणी पाहिला पुढचा जन्म, कोणी पाहिला यम. तुला यम घ्यायला आल्यावर कळेल यम असतो का नसतो. मी सांगून कसं काय कळेल, हा महत्त्वाचा विचार आहे. तो येतोच ना, आल्यानंतर नेतोच महाराज. आणि तो काय क्यू करत नाही कोणाची नाही. त्या यमाशी करुणा बाहेर काढिता कुडी प्राणा, असं आपण अनेक प्रमाणात त्यांनी ऐकत असतो. लोकांना पूर्वजन्म पुनर्जन्म हे मान्य नाही. ज्यांना डोळेच नव्हते महाराज, असे त्यांनी श्री संत गुलाबराव महाराज मानधानकर, ज्यांनी स्वतःचं चरित्र आत्मचरित्र लिहिलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिखाण करून ठेवलं. त्याच्यात त्याने लिहिलं, त्यांना पूर्वजन्म आठवत होता. पूर्वीचा जो जन्म त्यांचा होता तो आठवत होता. त्यांनी कळायला लागल्यानंतर त्यांच्या आईवडिलांना सांगितलं की मी अमक्या अमक्या गावात पूर्वी त्यांनी जन्माला आलो होतो, तिथं माझे सगळे परिवारातले लोक आहेत, मला तिथपर्यंत घेऊन चला. मग ते घेऊन गेले महाराज. ते नेल्यानंतर बरोबर त्यांचं ते राज्य सांगितलं, तो जिल्हा सांगितला, त्यातला त्यांनी तालुका सांगितला, ते गाव सांगितलं, त्या गावातलं ते घर सांगितलं. आणि विशेष म्हणजे त्या घरातल्या सगळ्या लोकांना भेटूनही आले. हे माझे अमुक आहेत, हे माझे तमुक आहेत, फलाने आहेत पूर्वजन्मातले, असं सगळं त्यांनी सांगितलं महाराज. आता एका लहान लेकराला एवढं सगळं काय माहिती, पण त्यांनी सगळंची सगळं सांगितलं. म्हणजे प्रत्यक्ष फार लांबची गोष्ट नाही, आताची गोष्ट आहे. त्यांना पुढचा जन्म, त्यांनी मागचा जन्म अशा पद्धतीने कळाला आणि तो त्यांनी सगळ्या लोकांच्या समोर सांगितला सुद्धा. याचा अर्थ प्रमाण त्यांनी प्रत्यक्ष प्रमाण आहे. त्यांनी बऱ्याच गोष्टी प्रत्यक्ष प्रमाणासारख्या सांगितल्या. ज्ञानोबांनी लिहिलं की माणसाचं शरीर त्यांनी आहे ज्यावेळेला पडतं त्यावेळेला 1000 इंगळांनी एका जागेवर त्यांनी दंश केल्यानंतर जेवढ्या वेदना होतात त्या वेदना त्यांनी अंतकाल समयाला होत असतात. ज्यावेळेला गुलाबराव महाराजांचं शरीर सुटायचं त्यावेळेला त्यांनी असं त्यांनी सांगून ठेवलं. सगळ्या साधकांना बोलावलं, म्हणले बघा असं हे लिहिलंय साधू संतांनी, खरं आहे म्हणे. काय आता हे शरीर सुटताना एवढ्या वेदना मला अशा पद्धतीने होत आहेत. विशेष गोष्ट मी तुम्हाला सांगतो. का सांगतो कशाकरिता, आता बाबाचा शब्द आहे नाही का, का सांगतो कशाकरिता हे मी तुमचं जपून ठेवलं आहे बाबा. मला तुमचं नाही काय सांभाळता आलं ते एवढं नक्की सांभाळलेलं आहे. आता का सांगतो कशाकरिता ते ऐका, तुम्हाला कळालं पाहिजे ना हे सगळं. म्हणून माणसाचा देह अतिशय महत्त्वाचा आहे आणि गरजेत तुम्ही समोर बसले म्हणून नाही आलं बरं हे वाक्य, हे आता अंगवळणी पडलेलं आहे माझ्या. का सांगतो कशाकरिता असं त्यांनी तुम्हाला कळालं पाहिजे. म्हणून या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मनुष्य शरीर हे अतिशय दुर्लभ आहे, सहजी प्राप्त होत नसतं. आणि ते त्यांनी प्राप्त झालं रे झालं की त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे याचा निर्णय करता आला पाहिजे. बुद्धीच्या माध्यमातून तो निर्णय होऊ शकतो. आपल्याजवळ बुद्धी देवानं दिलेली आहे. म्हणून फार जन्माच्या शेवटी त्यांनी बुद्धीनं निश्चय करता येतो आणि आत्मज्ञान प्राप्त करून घेता येतं. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभा, असं वर्णन आहे. फार जन्मांच्या शेवटी ज्ञानी मला प्राप्त होतो. मग तो ज्ञानी त्यांनी ज्ञानी कशाने होत असेल, त्याच्या बुद्धीनं. त्याची बुद्धी अतिशय महत्त्वाची. महाराज म्हणतात बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशे. पण बुद्धी निश्चय आत्मज्ञान, बुद्धीनं आत्मज्ञानाचा निश्चय केला पाहिजे. फक्त मी आत्मा आहे असं कळून चालणार नाही, तर हा आत्माच ब्रह्मरूप आहे असा अद्वैत बोध झाला पाहिजे. तो सहजासहजी व्हायचा नाही महाराज. त्याच्याकरिता संत जीवनामध्ये यावे लागतील. महापुरुष संश्रया, महापुरुषांची संगती व्हावी लागेल. त्यांनी मस्तकावर हात ठेवावा लागेल. जोवरी सद्गुरू नाथू मस्तकी नाही ठेवेला हातू, जोपर्यंत श्रीगुरु मस्तकावर हात ठेवणार नाहीत, जोपर्यंत त्यांच्या मुखातून त्यांनी महाराज तुम्हाला महावाक्याचा उपदेश होणार नाही, जोपर्यंत त्यांची कृपा तुमच्यावर प्रवाहित होणार नाही आणि तोपर्यंत तुम्ही निवांत होणार नाहीत. माझं म्हणणं पक्क लक्षात ठेवा. पण ते सांगतील की बाबा ते ब्रह्म तू आहेस, आणि मग आपल्याला कळेल की हे त्यांनी शरीर मी म्हणत होतो, जीवाला मी म्हणत होतो, या फलाण्याला मी म्हणत होतो, हे सगळं मी नसून मी सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म आहे असं त्याला कळेल. पण मी आत्मा आहे आणि आत्माच ब्रह्मरूप आहे असा अद्वैत बोध त्यांनी प्राप्त व्हावा. आणि तो संत कृपेशिवाय प्राप्त व्हायचा नाही. म्हणून महापुरुष संश्रय असं ज्या दिवशी कळेल, बुद्धीचा निश्चय होईल. शब्दज्ञान होणं गोष्ट वेगळी असते महाराज. शब्दाचं झाड उभं करता येतं. ज्याला बुद्धी फार जर प्रगल्भ निर्माण झाली असली तर त्या बुद्धीच्या निश्चयानं त्यांनी पोथ्याची पोथ्या पाठ होतात, प्रक्रियाची प्रक्रिया पाठ होतात. फक्त प्रक्रिया बुद्धीनं पाठ करून मेंदू फार चालाक आहे म्हणून त्यांनी या प्रक्रिया पाठ केल्या आणि मान्यताच जर बदलली नाही तर त्याच्या जीवनात बदल होणारच नाही. स्वतःला शरीर समजत राहिला, स्वतःला मनुष्य समजत राहिला आणि तोंडाने ब्रह्मज्ञान लोकांच्या समोर सांगत राहिला, कंबर बांधून जन्मभरही सांगितलं तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. ती अनुभव चित्तात चित्त जाणे, ती अनुभवाची गोष्ट आहे महाराज. पण तिथपर्यंत तुम्हाला
कसं काय अनुभवाची, कसा आहे अनुभव सांगता येईल? ते म्हणले याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सो अनुभव वाचून म्हणले का त्यांना अनुभव आहे महाराज. हा महत्त्वाचा विचार. माझा अनुभव आहे अंगे, तू का म्हणे चाखोनी सांगे, माझा अनुभव आहे अंगे. अनुभव आल्यानंतर तो त्यांनी कळतोच, हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणजे ज्याच्या त्याच्या चित्तात तो ठसावला जातो. म्हणून अशा पद्धतीने अनुभवापर्यंत जाण्याकरिता हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून संत महापुरुष आपल्या जीवनामध्ये यावेत, संतांची संगती आपल्याला त्यांनी व्हावी. ती अर्धक्षण जरी संतांची संगती घडली ना तरी मोक्षाचा अधिकारी होईल महाराज. मोक्षाचा अधिकारी झाला की संत कृपा आपोआपच होत असते. मी सांगतो असं नाही, मोक्षरेखे आला तो भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. म्हणून त्यांनी तो हरीची भक्ती करायला लागला की मग मोक्ष रेखे आला म्हणजे मोक्ष प्राप्त करून घेण्याच्या पात्रतेचा होतो. रेखे आला म्हणजे पात्रतेचं झाला. आणि मग साधूचा अंकीला, अंक म्हणजे मांडी, मग साधू त्याला मांडीवर घेतात. एखादा मनुष्य त्यांनी महाराज आपण म्हणतो ना तो त्यांनी मांडीवरच घेतलेला आहे. म्हणजे सगळं त्याचं त्यांनी ते करतात, सगळ्या गोष्टी त्याच्याकरिता पाहतात. म्हणजे काय सहज व्याख्या तयार केली लोकांनी, ते त्यांनी मांडीवरच घेतलेले आहे. त्याचा अर्थ त्याचं सर्वस्व स्वीकारलेलं आहे. तसं संत त्याचं सर्वस्व स्वीकारतात आणि स्वीकारून त्याला त्यांनी स्वरूपापर्यंत जाण्याकरिता मार्ग प्रशस्त करतात. हा महत्त्वाचा विचार. हे कुठं होऊ शकतं? फक्त इहलोकातल्या या देहात होऊ शकतं. हा महत्त्वाचा विचार आहे. हे दुसरीकडे कुठंच होऊ शकत नाही. हे कोणत्याच योनीमध्ये होऊ शकत नाही. तुम्ही फार चांगले स्वरूपाला प्राप्त झाले, तुम्हाला फार मोठा बोध प्राप्त झाला आणि असं वाटलं सगळे जीव त्यांनी उद्धरून गेले पाहिजे. वला हा देह कागताळे न्याय, महत्त्वाची गोष्ट. तो त्यांनी महाराज प्राप्त होण्याकरिता विशेष त्यांनी कष्ट असावे लागतात, तेव्हा तो प्राप्त होतो. बरं, तो प्राप्त झाल्यानंतर काय काय इति कर्तव्यता केली पाहिजे? त्यानं त्यांनी स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करण्याकरिता अट्टहास केला पाहिजे. अजून स्वरूपाचं ज्ञान मिळवण्याकरिता त्यानं काय केलं पाहिजे? त्यानं संतांच्या संगतीत गेलं पाहिजे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, संतांच्या संगतीत गेलं पाहिजे. संतांच्या संगतीत गेल्यानंतर त्याला ज्ञान होईल. मग त्यानं मोक्ष प्राप्त करून घेतला पाहिजे. मोक्ष प्राप्त करून घेतला मग काहीच करायचं शिल्लक राहिलं. मग काय करायचं? त्यानं ज्ञानाला गिळून भगवंताचं भजन केलं पाहिजे. ज्ञान गिळून गावा गोविंदू गा, या भूमिकेत त्यानं गेलं पाहिजे आणि अखंड जीवन त्यांनी भगवंताच्या चिंतनामध्ये व्यतीत केलं पाहिजे. हे विशेषत्व ज्याच्या जीवनामध्ये त्यांनी येऊ शकतं ते माणसाचं शरीर आहे, माणसाचं जीवन आहे. असं बुवा सगळ्या लोकांच्या समोर बोलायला लागला की मग थोडे आपले पण पानं तपासायची. तर महाराज मंडळी बसलेले आहेत, त्यांना काय मला पानं तपासायला लावायचे नाही. त्यांचे काय पानं तपासू? मीच त्यांच्यासमोर माझे पानं तपासायला आणतो कधी कधी की तपासून बघा बरोबर आहे का. त्यांचे काय पानं तपासू म्हणून त्यांच्यासमोर मला पानं तपासायला लावायचे नाहीत. त्यांचे आपण आपले पानं तपासून बघा की खरोखर आपल्याला मनुष्य शरीर प्राप्त झालं. मग या मनुष्य देहामध्ये आपण आल्यानंतर मोक्षाची अपेक्षा करतो का? लोकांना मोक्ष म्हणजे काय हेच कळत नाही हो. मोक्ष कसा त्यांनी कशाकरिता मिळवायचा मोक्ष याची कल्पना लांबपर्यंत लोकांच्या मनात नाही महाराज. त्याच्या डोक्यात फक्त एकच आहे, चांगलं शिक्षण माझं झालं पाहिजे, चांगल्या शाळेत झालं पाहिजे, मला चांगली नोकरी लागली पाहिजे, मला चांगलं धन मिळालं पाहिजे. बघा बरं, लोकांची टेंडन्सी सांगतो मी तुम्हाला, लोकांचा दृष्टिकोन सांगतो मी तुम्हाला. एवढाच दृष्टिकोन आहे, याच्या बाहेर लोक पडत नाहीत. चांगली चांगली नोकरी मिळावी, चांगलं पॅकेज मिळावं, चांगलं धन मिळावं, चांगला बंगला बांधावा, चांगली गाडी असावी, सगळा परिवार माझा फार आनंदात असावा, फार चांगला बँक बॅलन्स असावा. जास्तच उतू गेला बँक बॅलन्स तर मग मी गावकी करावी, त्याच्यापेक्षा जास्त मोठं राजकारण करावं, फलानं करावं, असे भाव पोटामध्ये तयार होत राहतात आणि तो त्या पद्धतीने प्रवाहित होतो. क्वचित एखादा समाजामध्ये पाहायला मिळतो की तो म्हणतो ह्या सगळ्या गोष्टी नगण्य आहेत, याच्याशी मला काही कर्तव्य नाही, हे शरीर मिळालंय भगवंताच्या प्राप्ती करता, मला परमात्मा कधी भेटेल अशी भावना त्याच्या पोटात निर्माण झालेली असते. ऐका बरं मी काय सांगतो, फार महत्त्वाचा विचार सांगतोय. नाही तर साधू संतांना त्याची जाणीव झाली ना ते देवासमोर म्हणतात, देवा इच्छा आहे पण करता येत नाही रे. कामे नेले चित्त नेदी अवलोकोमुख. आता काकडं चालू आहे ना, कामे नेले चित्त, काम म्हणजे इच्छा, हे मिळवायची इच्छा, ते मिळवायची इच्छा, असा काम पोटात जागा झाला आणि नेले चित्त, कामाने चित्त नेलं. अवलोकोमुख, ते तुझं तोंडच पाहायला मिळत नाही देवा, तुझ्या मुखकमलापर्यंत यायला वेळच भेटू देत नाही. कामे नेले चित्त नेदी अवलोकोमुख, अशी त्यांनी अवस्था निर्माण झाली. पुढे काय? बहु वाटे दुःख फुटो बाहेर हृदय, फार दुःख वाटायला लागलं, हृदय फुटायला लागलं, काय करू देवा. म्हणून अशी अवस्था चित्ताची निर्माण झाली पाहिजे. कशा करता हे? अरे पहाटे प्रभातीशी वाटे तुमच्या यावे दर्शना, तेथे नचले जोरी उरुणी राहे वासना. फार यावं वाटतं, सगळ्या
गोष्टी होतात, पण मला येता येत नाही ना, वासना शिल्लक राहते, मी काय करू. येथे अवघे वाया गेले दिसती सायास, तुका म्हणे नास दिसे झाल्या वेचाचा, अशी अवस्था आहे महाराज. पण असं जर चित्तामध्ये ज्याला वाटत असेल भगवंताच्या भेटीकरिता, तर त्याचं जन्माला येऊन फायदा झाला. नाही तर काय फायदा आहे महाराज जन्माला येऊन. सरळ सरळ गोष्ट आहे. भगवंताच्या समोर त्यांनी उभं राहावं कधीतरी आणि त्याच्यासमोर विनंती करावी. म्हणून भगवंताला त्यांनी म्हणू, देवा न धरी उदास माझी पूर्वावी आस, माझ्या अंतकरणात तुझ्या दर्शनाची आस आहे, मला उदास धरू नकोस रे देवा. ऐका ऐका नारायणा, माझी परिसा विज्ञापना, माझी विज्ञापना मी तुमच्या समोर मांडतोय, माझी तुम्ही ऐका. तुमच्याशिवाय कोण आहे देवा मला. माय बाप बंधुजन तुची सोयरा सज्जन, तुका म्हणे तुझं विरहित कोण करील माझे हित. आता कोण तुझ्या वाचून माझं हित करणार आहे देवा. असं भगवंताच्या समोर या मनुष्य देहात येऊन जो म्हणतो ना, त्याच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही महाराज. सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. लोक हे पाठ करतात, याला चाली सुद्धा लावतात. हे चाली लावून लावून लोकांच्या समोर म्हणतात सुद्धा. कार्तिक सणानं महिनाभर जर त्यांनी आपण काकडा केला तर त्यांनी रोज वेगळी चाल लावतात. 30 दिवस 30 चाली लावायच्या. हे चाल बदलण्याकरिता आणि चाली लावण्याकरिता नाही, आपली चाल सुधारवण्याकरिता आहे. हे आपण त्या चालीवर येण्याकरिता आहे. फार महत्त्वाची गोष्ट आहे महाराज. आपण त्या चालीवर येतच नाही. म्हणून त्यांनी फार महत्त्वाचा विचार मी आपल्या समोर सांगतोय की मनुष्य शरीर मिळाल्यानंतर अशी भगवंताच्या समोर करुणा भागता येते. भगवंतापर्यंत जाण्याकरिता अट्टहास करता येतो. देवाला म्हणता येतं, देवा अरे मी प्रयत्न करतो तुझ्यापर्यंत येण्याचा, पण येता येत नाही. मग काय कर, तूच मला मार्ग प्रशस्त करून दे ना. जळवत ती येथे उपजविती अंतराय, सायासाची जोडी माझे तुमचे पाय. आता मज साह्य येथे करावे देवा, तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवणे. भोगे रोगा जोडोनिया दिले अनिका, आरुचिते हो का आता सकाळपासून. तुका म्हणे असो तुझे तुझे मस्तकी, नाही हे लौकिकी आता मज वर्तने. असं या देहात म्हणता येतं, बाकीच्या देहांमध्ये म्हणता येत नाही. मला हे लोकांचं देहाचं महत्त्व सांगायचं ना. अरे हे सगळं या देहात येऊन करता येतं, पण लोक कधी असा विचारच करत नाहीत. त्यांचा दृष्टिकोनच वेगळा आहे. म्हणजे ज्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे त्यांच्याकरिता सांगतोय, आता तरी दृष्टिकोन बदला. आपण निवळ संसार करण्याकरिता जन्माला आलेलो नसून आपण भगवंतापर्यंत जाण्याकरिता जन्माला आलेलो आहोत. आपण त्यांनी भगवत प्राप्तीकरिता, सच्चिदानंद स्वरूपाला प्राप्त करून घेण्याकरिता, मोक्ष स्वरूपापर्यंत जाण्याकरिता, भगवत दर्शनाकरिता जन्माला आलेलो आहोत. म्हणून आपण काय केलं पाहिजे, आपण भगवत दर्शनाकरिताच अट्टहास केलं पाहिजे. आपण भगवत दर्शनाकरिताच सायास केले पाहिजेत. जर आपण भगवत दर्शनाकरिता सायास करत नसलो तर मग आपण हा जन्म त्यांनी महाराज वायाला घालवत आहोत, हे पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून साधू संतांनी हा जन्म त्यांनी अशा पद्धतीने कारणी लावला. तो त्यांनी काळ सार्थक केला. त्यांनी धरिला म्हणे विठ्ठल, सार्थक केला काळ. आपल्या जीवनातला काळ आपण सार्थक करावा, हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून या मनुष्य शरीराच्या माध्यमातून ही सार्थकता प्राप्त होते. ज्यानं विचार केला तो या सगळ्या मुद्द्यांपर्यंत जाऊ शकतो. म्हणून त्यांनी नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईल म्हणते ते होती, तरी का चित्ती न धरावे. जर आपण चित्तात धारण केलं तर या नरदेहाच्या माध्यमातून स्वर्गाला जाता येईल, याच्या माध्यमातून ब्रह्मलोकाला जाता येईल, याच्या माध्यमातून कैलासाला जाता येईल, याच्या माध्यमातून वैकुंठात जाता येईल, याच्या माध्यमातून मोक्ष स्वरूपापर्यंत सुद्धा जाता येईल. फक्त आपण ठरवलं पाहिजे आपल्याला जायचं कोणत्या ठिकाणी. लोक परमार्थ करतात पण ठरवून करत नाहीत, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आधी ठरवलं पाहिजे की मला कोणत्या ठिकाणी जायचंय. असा निश्चयात्मक परमार्थ ज्या दिवशी आपण करू त्या दिवशी निश्चित स्थानापर्यंत आपण जाऊ शकतो. नाही तर आमचे भाऊ म्हणायचे कहा गए तो कहा नाही, क्या लाया तो कुछ नाही. जन्मभर पारमार्थिक म्हणून शिक्का मारून घेतला, लेबलच लावून टाकलं हरिभक्तीपरायण, मी परमार्थ करत आहे. सगळे लोक म्हणतात हे फार मोठे पारमार्थिक आहेत. पण त्याला जर प्रश्न विचारला तू परमार्थ का केला जन्मभर सांग, आणि जर काहीच तोंड नाही उचकता आलं मग त्यानं काय परमार्थ केला खरं सांगा. म्हणून त्याचा सगळाच परमार्थ वायाला जाईल की वायाला जात नाही. परमार्थातलं काहीच ते कामालाच येतं. फार महत्त्वाची गोष्ट आहे. फार तर फार पुण्य प्राप्त होईल, फार तर फार पुढचा जन्म परत माणसाचा प्राप्त होईल. पण डोळसपणानं परमार्थ जर नाही केला तर परमात्म्यापर्यंत जाता यायचं नाही, मोक्ष स्वरूपापर्यंत जाता यायचं नाही. म्हणून त्यांनी
त्यांनी असा ढोबळ मानानं परमार्थ करणं आणि निश्चयात्मक परमार्थ करणं याच्यात फरक आहे. जो कोणी मनुष्य या इहलोकातल्या देहामध्ये येऊन आणि निश्चयात्मक परमार्थ करील तो निश्चित स्थानापर्यंत जाईल, हे तेवढंच पक्का आहे महाराज. म्हणून नजर आपल्याला प्राप्त व्हावी आणि नजरेनं आपण परमार्थाला लागावं, मोक्ष प्राप्त करण्याचं टार्गेट आपल्या डोळ्यासमोर ठेवावं आणि त्याच माध्यमातून प्रवास करत त्यांनी चालावं. असं जर चाललं तर आपण त्या स्थानापर्यंत जाऊ शकतो. म्हणजे या शरीराच्या माध्यमातून परत शरीराला येणं जाणं बंद करू शकतो. तैसे येण्याची शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरापडे, याच शरीराच्या माध्यमातून शरीराला येणं जाणं बंद करता येऊ शकतं. एवढं विशेष असणारं हे शरीर आहे, एवढा विशेष असणारा हा देह आहे. म्हणून त्याचं ते विशेषत्व अनेकांना कळालं. आपल्याला जरी कळालं नसलं तर इतरांना मात्र कळालं. कोणाला कळालं? चांगल्या आता चांगले कोण आहेत? आपल्यापेक्षा चांगलं राहणारे, चांगलं खाणारे जर कोण असतील तर स्वर्गातले देव आहेत महाराज. सगळ्या देवदेवत आहेत. त्या सगळ्या देवदेवतांना या इहलोकात असणाऱ्या मनुष्य देहाचं, या देहाचं महत्त्व त्यांनी महाराज कळालं आणि म्हणून त्यांना असं वाटायला लागलं की आपण स्वर्गातला देह प्राप्त करून घेतला इथपर्यंत ठीक आहे, पण जरी स्वर्गातला देह प्राप्त झालं तरी त्यांना जे प्राप्त होतं, कोणाला? इहलोकात म्हणजे मनुष्य लोकामध्ये, मृत्यू लोकामध्ये, या भूतलावर अवतीर्ण झालेले जे मनुष्य आहेत त्यांना जे प्राप्त करता येतं ते आपल्याला प्राप्त करता येत नाही. मग ते जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल, कोण म्हणतं? स्वर्गातले देव म्हणतात. मग काय केलं पाहिजे? आपण सुद्धा मृत्यू लोकात गेलं पाहिजे, मनुष्य शरीर प्राप्त करून घेतलं पाहिजे. या शरीराच्या माध्यमातून त्यांनी मुमुक्षुत्व धारण केलं पाहिजे. मग महापुरुषाची शरणागती केली पाहिजे, मग तत्वबोध प्राप्त करून घेतला पाहिजे, मग मोक्ष स्वरूपापर्यंत गेलं पाहिजे, भगवंताचं भजन केलं पाहिजे, भगवंताच्या भजनात तल्लीन होऊन सगुण साक्षात्कारापर्यंत जाऊन साधू संतांना जो दिव्य आनंद प्राप्त झाला तो आनंद प्राप्त करून घेता आला पाहिजे. असं कोणाला वाटतं? स्वर्गातल्या दिव्य लोकातल्या देवांना त्यांनी अशा पद्धतीने वाटतं. म्हणून ते सुद्धा त्यांनी महाराज काय करतात तर मृत्यू लोकी भावा जन्म इहलोकीचा मृत्यू स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गामध्ये अमर झालेले आहेत. अमर म्हणजे कायमस्वरूपीचे अमर असं डोक्यात आणू नका. ते अमरावतीत गेले, अमरपुरी. ते अमर कुठपर्यंत आहेत ना? जोपर्यंत अमृताचा प्रभाव आहे ना तोपर्यंत ते अमर आहेत ना. एकदा का त्यांचं पुण्य संपलं की मग ते पुन्हा क्षणे पुण्य मर्त्य लोकम विशंती, परत त्यांना मृत्यू लोकात जन्माला यावंच लागतं महाराज. महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांना जोपर्यंत अमृताचा प्रभाव आहे तोपर्यंत ते अशा पद्धतीनं अमर आहेत. एकदा का त्यांचं पुण्य संपलं की अमृताचा प्रभाव पण संपतो आणि परत खाली यावं लागतं. हा महत्त्वाचा विचार आहे. गुरुजी पाठ सांगायचे. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर. पाठ सांगता सांगता एक दिवशी त्यांनी बाभळीवर मुंगळे चढत होते. त्याच्यात असं एक चित्र पाहिलं. एका मुंगळ्याच्या पाठीवर दुसरा मुंगळा बसला होता आणि तो त्याला पाठीवर घेऊन बाभळीवर चढत होता. मग त्यांनी पाठ थांबून विद्यार्थ्यांना सांगायला सुरुवात, ते बघा म्हणे मुंगळा. म्हणजे गुरुजी आपले मुंगळा दाखवायला लागले आणि पाठ चालू आहे. का मुंगळा दाखवलं म्हणले, तो जो खालचा मुंगळा आहे ना तो मागच्या जन्मामध्ये ऐरावत होता आणि त्याच्यावर बसलेला दुसरा मुंगळा तो मागच्या जन्मात इंद्र होता. ते इथं इंद्र आणि ऐरावत दोघं बरोबरच राहत होते, कायमस्वरूपी स्वर्गात होते, स्वर्गाचा राजा झाला होता. पण पुण्य संपलन खाली
यावं लागलं मृत्यूलोकामध्ये. मग आल्यानंतर त्यांनी मृत्यूलोकात आला खरा, पण सवय मात्र मोडली नाही. याला त्याला पाठीवर घ्यायची सवय मोडली आणि त्याला याच्या पाठीवर बसायची सवय मोडली नाही. त्याच्यामुळे दोन्ही मुंगळे झाले आणि हा त्याला पाठीवर घेऊन फिरतोय, हा महत्त्वाचा विचार आहे. तात्पर्य काय सांगायचं, इंद्र जरी झाला तरी सुद्धा त्यांनी काहीच नाही झालं. आमचे भाऊ म्हणायचे, अरे जीवपणा ठेवून इंद्र जरी झाला तरी काहीच नाही झाला. मग त्यानं काय घालवलं पाहिजे, जीवपणा घालवलं पाहिजे. इंद्र झाला म्हणून काय कौतुक झालं. म्हणून त्यांनी इंद्र जरी झाला आणि देव जरी झाला तरी सुद्धा त्याला त्यांनी महाराज जे आपल्या मृत्यूलोकात मनुष्य शरीरामध्ये प्राप्त करून घेता येतं ते त्यांना प्राप्त करून घेता येत नाही. म्हणून इहलोकातला हा जो देह आहे त्या देहाची स्वर्गातले देव सुद्धा अपेक्षा करतात. इहलोकीचा हा देह, 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 इहलोकीचा इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. इहलोकातला हा देह, आपण मगच ऐकलं, हा शब्दानं बाकीच्या सगळ्या देहांची व्यावृत्ती करून टाकली आणि मनुष्य देह विशेष टार्गेट केला. या मनुष्य देहाला त्यांनी देवतासुद्धा अपेक्षा करतात मनुष्य देह प्राप्त व्हावा. का बरं, आतापर्यंत जेवढी बडबड मी आपल्यासमोर केली ते मनुष्य देहात काय काय प्राप्त करून घेता येतं ते सांगण्याकरता. एवढं सगळं मनुष्य देहात आल्यानंतर प्राप्त करून घेता येतं म्हणून त्यांनी महाराज स्वर्गातल्या देवांना सुद्धा ते कळतं आणि म्हणून ते याची अपेक्षा करतात. हा महत्त्वाचा विचार आहे. मग स्वर्गातल्या देवांना जर हे कळावं तर आपल्या सगळ्या लोकांना हे का कळू नये महाराज, फार महत्त्वाची गोष्ट आहे. जर एखादा बारीक कीर्तन ऐकत असेल, आता काय लोकांच्या समोर फार प्रक्रिया जरी सांगितली आणि काही जरी सांगितलं तर लोकांना छान वाटतात ऐकायला. नंतर जर विचारलं ना काय प्रक्रिया सांगितली त्याला काही सांगता येत नाही. पण फार प्रक्रियात्मक बोलत बसण्यापेक्षा लोकांना कळेल, त्यांच्या मनात उतरेल, त्यांना ते रुचेल असं जर सांगितलं तर निदान लोक विचार तरी करतील त्या मुद्द्यांवर. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. एखादा तरी विचार करेल मी खरंच माझं जीवन कशाकरिता खर्च करतोय. संसार करण्याकरिता जर मी जन्म खर्च करीत असलो तर काय पुरुषार्थ करतो, याच्यात काय पुरुषार्थ आहे. आणि जर पुरुषार्थच वाटत असला तर इथून मागच्या लोकांची थोडी यादी तपासून बघा. कोणी कोणी काय काय पुरुषार्थ केलाय संसार करून, काय मिळवलं संसार करून. फार बायका केल्या म्हणले संसार करून. 80,000 बायका होत्या. कोणाला, रावणाला. काय पुरुषार्थ झाला, मरूनच गेला शेवटी. काय त्याला करता आलं खरं सांगा. 80,000 तर काहीच नाहीत महाराज. किती, 1 कोटी बायका होत्या. चित्रकेतू नावाचा राजा होता. भागवतात आपण ऐकतो 1 कोटी बायका होत्या. एवढ्या बायका केल्या, काय पुरुषार्थ झाला. तेव्हा तो ज्या वेळेला मरून पुन्हा चित्रकेतू झाला, काय वृत्रासूर झाला, आणि त्यावेळेला मरताना भगवंताचं स्मरण, न नाकपृष्ठम न च पारमेष्टम न सार्वभौमम न रसाधिपत्यम, भगवंताचं स्तवन करू लागला. तेव्हा भगवंताची प्राप्ती झाली आणि तेव्हा पुरुषार्थ झाला. महत्त्वाचा विचार आहे महाराज. मग फार संपत्ती प्राप्त केल्यानं पुरुषार्थ होत नसतो. फार चांगली संसार नेटानं केल्यानं पुरुषार्थ होत नसतो. परमात्मा प्राप्त करून घेतल्यानं पुरुषार्थ होत असतो. म्हणून तुम्ही कोणत्याही वयाचे असा, तुम्ही म्हणाल आता आमचं वय झालं, मग आता ह्या वयात कसं काय आम्हाला पुरुषार्थ. अहो, पुरुषार्थ प्राप्त करायला वयाची काय गरज आहे, तुम्हाला विचाराची गरज आहे. तुम्ही ज्या दिवशी विचाराच्या स्थितीवर याल त्या दिवशी पुरुषार्थाचे अधिकारी व्हाल. फार महत्त्वाची गोष्ट. त्याच क्षणाला
माऊली म्हणतात झडझडोनी वहिला निघ ये भक्तीचे वाटे लाग, जे पावसे अव्यंग निजधाम माझे झडझडून बाजूला हो आणि भक्तीच्या वाटेला लाग, तुला त्यांनी अव्यंग असणारं माझं निजधाम प्राप्त होईल. या विचारावर सर्व लोकांनी गेलं पाहिजे, विचाराचा परमार्थ केला पाहिजे. हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी कधी मला साधू भेटेल आणि कधी माझं हे बिरड फेटेल अशी तळमळ चित्तात निर्माण व्हावी. ती तळमळ याच देहात निर्माण होऊ शकते. अरे जरा अभंग बघा ना साधू संतांचे. परमात्मा भेटत नाही त्याच्याकरिता वेगळीच तळमळ आहे, संत भेटत नाहीत त्याच्याकरिता वेगळीच तळमळ आहे. संतांची कृपा जर झाली तर केवढा आनंद होतो. धन्य आजी दीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिन गेला, मज वाटे त्यांसी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. त्रिविध तापाची झाली बोळवण देखील चरण वैष्णवांचे, एका जनार्दनी घडो त्यांचा संग, न भावा वियोग जन्मोजन्मी. केवढी अवस्था. अरे संतांच्या भेटीकरिता किती तळमळ, जीवाची काहिली होते महाराज. कशाकरिता? हे संत भेटण्याकरिता. कधी मला भेटतील संत भेटत याजी मज, त्याने मी झालो चतुर्भुज, दोन भुजास तुळ सहज, दोन सूक्ष्म वाढल्या, आलिंगने सुख सुख वाटे, प्रेम चिदानंदी घोटे. अशी त्यांनी अनेक प्रमाण आपल्याला पाहता येतील. म्हणून त्यांनी अशी तळमळ चित्तात निर्माण झाली पाहिजे, उद्धाराची तळमळ निर्माण झाली पाहिजे. त्या तळमळीशिवाय उद्धारही व्हायचा नाही. प्रत्येक गोष्टीकरिता तळमळ गरजेची आहे. आपल्याला जेवणही चांगलं जातं. आमच्या ढेऱ्या पण एक एक गीत बाहेर आल्यात महाराज, खरं सांगतो मी तुम्हाला. म्हणजे जेवण चांगलं जातं, आम्हाला झोप चांगली लागते, आम्हाला गप्पा मारायला लागल्यानंतर फार चांगलं अवसान येतं लोकांच्या समोर गप्पा मारायला. इकडच्या गोष्टी तिकडच्या गोष्टी हे सगळं ऐकताना सांगताना फार चांगलं वाटतं. चित्ताचा विषयच तो झालेला असतो. एखादा म्हणत नाही की बस बाबा आता कशाला या गप्पा मारतो, देवाचं काहीतरी सांग ना, असं नाही म्हणत महाराज. उलट त्याला जास्त चांगलं वाटतं त्या सगळ्या गोष्टी ऐकताना. का तर चित्ताचा विषयच तो झालेला. महाराज संत भेटण्याकरिता तळमळीची गरज आहे, मोक्ष प्राप्तीकरिता तळमळीची गरज आहे, भगवंताच्या दर्शनाकरिता तळमळीची गरज आहे. जर मनुष्य शरीर प्राप्त होऊन अशा प्रकारची तळमळ जर प्राप्त होत नसेल तर आपल्याच्यानं परमार्थ होत नाही महाराज. परमार्थ म्हणजे बोलाचा भातन बोलाची कडी नसते. परमार्थ म्हणजे लेकरांच्या गोष्टी नसतात, परमार्थ नव्हे लेकरांच्या गोष्टी. म्हणून त्यांनी तिथे व्हावा पोटी अनुताप अशी अवस्था चित्ताची निर्माण व्हावी. तेव्हा त्यांनी महाराज या स्थितीपर्यंत जाता येतं. काय वेडा आहेत को ते साधू संत. आपण म्हणतो साधू संतांनी सांगितलं त्यातले त्यात करा, प्रपंचात राहून परमार्थ करा. शहाजूक लोकांनी तेवढेच प्रमाण घेतले महाराज. ते म्हणले कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, तेवढेच प्रमाण घेतले. मग मी सांगतो ते पण प्रमाण घ्या ना कधीतरी. ते म्हणले ग्रह प्रपंची जरी देव जोडे, तरी का सेविती गिरीकडे, अरे राज्य टाकून गेले थोडे, ते काय वेडे म्हणावे. मग हे प्रमाण कुठे लावायचे? अरे भगवंताची प्राप्ती जर करायची असेल तर त्यांनी या स्थितीपर्यंत जावं लागेल. अशी अवस्था चित्ताची निर्माण व्हावी लागेल, तेव्हा तिथपर्यंत जाता येतं. हा महत्त्वाचा विचार आहे. मग हे मनुष्य शरीर त्यांनी असं निधान आहे की ज्या माध्यमातून या सगळ्या प्रक्रियांमधला प्रवास करता येतो. हे ज्याला कळालं आणि कळून जो त्यांनी महाराज भगवत प्राप्तीकरिता निघाला, तो त्यांनी विचारपूर्वक निघाला की बस आता मला जगातलं काहीच नको, नाही हे लौकिकी आता मज वर्तने, आता मला लौकिकात वर्तन करायचं नाही, काय व्हायचं असेल ते होईल, जे होईल ते पाहता येईल. तू का म्हणे निवांत राही, पाहिले पाही परतोने, जे होईल ते पाहू आता. आणि असं म्हणून भगवंताच्या चिंतनाकरिता जर निघाला, निधड्या छाटीनं निघाला, झटकून निघाला, जगाचा विचार न करता निघाला. लोकांच्या समोर हा पण मुद्दा असतो, लोक काय म्हणतील. लोक काय आपले मालक आहेत ते आम म्हणायला ते म्हणतात. ते काय म्हणतात? ते कोण तुझे मालक आहेत का, तू त्यांचा मांडलिक आहेस ते म्हणतात म्हणून तू त्यांच्यासारखं वागायला. अरे ते म्हणतात त्यापेक्षा तुझं मन काय म्हणतं ते आधी बघ. तुझं मन जर म्हणत असेल, अंतकरणाची कृपा सगळ्यात पहिली कृपा आहे, आत्मकृपा त्याला म्हणायचं. दुसरी कृपा व्हावी लागेल. मग आत्मकृपा जर झाली की मनुष्य शास्त्र ढुंढाळायला सुरुवात करेल. मग शास्त्र त्याला कळेल, शास्त्र कृपा होईल. त्याला शास्त्र कळू लागलं की ईश्वराला कळेल आणि ईश्वर कृपा होईल. तिसरी कृपा ईश्वर कृपा आहे. आणि एकदा ईश्वरानं कृपा केली की त्या महात्म्याची भेट होईल जो उद्धारक आहे महाराज. फार महत्त्वाची गोष्ट आहे. वेगळीकडे महात्मा शोधायला जायची गरज नाही महाराज. महाराज म्हणतात ऐसी कर्मसाम्य दशा होय जेथ विरेशा, तै सद्गुरू आपैसा भेटेची की. आपोआप श्री गुरु जीवनामध्ये येतील. ते म्हणले सापडवेले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. ते मला शोधत शोधत आले. फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यांनी माझ्या मस्तकावर हात ठेवला. म्हणून ते शोधत येत असतात. फक्त तुम्ही चांगल्या स्थितीत जा, मग ते येतील. आणि आल्यानंतर सांभाळतील. काय करतील ते म्हणले लावून या हात, कुरवाळेला माथा, सांगितली चिंता न करावी.
कटिकर समचरण साजिरे राहिला भिवरे तिरी उभा खुंटले सायास आणि कया जीवा धरिले केशवा पाय तुझे तुझं वाटे आता ते करी अनंता तुका म्हणे संताला जमाजी. म्हणून त्यांनी ते आले की हे सांगतात की त्याची शरणागती करा. ते म्हणतात म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरिल पार भवदुस्तर नदीचा बहु हे करुणावंत अनंत हे नामजा. असं त्यांनी त्याचं महिमान सांगतील आणि भगवंताची शरणागती करायला सांगतील. एकदा त्यांनी भगवंताच्या स्वाधीन केलं रे केलं. तुका म्हणे तुम्ही निर्विल्यावरी मग मज हरी उपेक्षिना. मग हरी उपेक्षा करीत नाही ते भगवंताच्या समोर नेऊन घालतात. आणि एकदा का हा भगवंताचा दास झाला रे झाला की मग मात्र त्याचा इहलोकातला हा देह प्राप्त झाला ना की तो त्यांनी मला सार्थकी लागला म्हणून समजायचं. म्हणून आम्ही मनुष्य देहाला त्यांनी आलो. इहलोकातला हा देह देवांना सुद्धा अपेक्षित आहे त्यांना मिळत नाही तो आम्हाला प्राप्त झाला. आता इथं हे सगळं ऐकत असताना पटळे बाबांकडे लावायचं. मनुष्य देह त्यांना प्राप्त झाला आणि फक्त प्राप्त झाला असं नाही. कोणता प्राप्त झाला? जो देव दुर्लभ असणारा देह आहे तो देह त्यांना काय झाला? प्राप्त झाला. आणि प्राप्त झाल्यानंतर देहाच्या माध्यमातून काय काय प्राप्त करून घेता येतं ते प्राप्तव्य त्यांना कळालं. म्हणजे ते परमार्थ करण्याच्या मुद्द्यावरती आले. आणि परमार्थ करणं म्हणजे भगवंताची शरणागती करणं. परमार्थ करणं म्हणजे भगवंताचं दास होणं हा त्याचा अर्थ आहे महाराज. म्हणून साधू संत वर्णन करून सांगतात कार्य होशी खर संसाराचा दास. खर शब्दाचा अर्थ खरं नाही ते खर असा शब्द आहे. खरं म्हणायचं नाही ते खर म्हणजे गाढव. हा कार्य होशी खर संसाराचा दास. तू गाढवासारखा संसाराचा दास झाला. तू ओझे वाहण्याकरता संसाराचे. हा त्याने प्रश्न उभा राहतो त्यांच्या डोळ्यासमोर का झालास बाबा संसाराचा तू दास? संसाराचा दास होण्यापेक्षा भगवंताचा दास हो तुझं कल्याण होईल हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्याने भगवंताचं दास झालं की दुसऱ्याला खायला मागायची गरज पडत नाही आणि देवावर भांडण करता येतं. तुझे दास्य करू आणि का मागू खावया. तुझा दास होऊन लोकांकडे खायला मागायची काय गरज आहे? महाराज म्हणतात तुका म्हणे नग्न भाज तरी ते लाज कवनाशी. मी जर भगवंताचा दास झालो तर माझी चिंता कोणाला? माझ्या भगवंताला. पण भगवान ठरविल ना महाराज मला काय करायचं, मला कुठे नेऊन घालायचं, माझं काय करायचं हे सगळं भगवान अशा पद्धतीने ठरविल. जशी स्त्री त्यांनी महाराज विवाह करून आपल्या पतीच्या घरी नांदायला गेली तिची लक्षणं तुम्ही बघा. आदल्या दिवशी तिला बांगड्या भरतात त्याला चुडा म्हणतात. चुडा आपण गृहस्थीच आहोत मी काय संन्यासी नाही बाबा मला माहिती आहे हे सगळं महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून हातात चुडा भरणं म्हणजे हातात घालणारी कंकणं म्हणजे समर्पणाचं प्रतीक आहे. समर्पण ती आदल्या दिवशीच सगळ्या लोकांना सांगते की मी आता माझ्या पतीच्या समोर समर्पित होणार आहे. समर्पण तिच्या हातात समर्पण आहे. हा महत्त्वाचा विचार आहे. तिनं कमरेला कमरपट्टा त्यांनी बांधलेला आहे. ते संयम तिच्या मनात संयम आहे महाराज. तिच्या पायामध्ये पैंजण घातलेले आहेत. ते पैंजण म्हणजे सदाचार. ती सदाचारानं जीवन अशा पद्धतीने जगणार आहे. आपल्या पतीच्या समोर अशा पद्धतीने समर्पित होणार आहे. ती त्या पतीच्या समोर समर्पित झाल्यानंतर तिची संपूर्ण जबाबदारी जर कोणाची असेल तर त्या पतीची आहे महाराज. तिला खाऊ पिऊ घालण्याची जबाबदारी पतीची. तिला वस्त्राभूषण देण्याची जबाबदारी पतीची. तिचं पूर्णपणे सांभाळ करण्याची जबाबदारी पतीची. ही जशी सामान्य असणारी स्त्री संसारातली पतीच्या समोर त्यांनी सर्वस्व देऊन गेली. काय सर्वस्व तिनं दिलं? दिलं म्हणजे बाकीचं टाकून दिलं. तिनं स्वतःचं नाव टाकून दिलं, बापाचं नाव टाकून दिलं, तिचं आडनाव टाकून दिलं, तिचं कुळ टाकून दिलं, तिचं गोत्र टाकून दिलं, तिच्या सगळ्या गोष्टी टाकल्या. तिनं पतीचं नाव स्वीकारलं, पतीचं आडनाव स्वीकारलं, पतीचं कुळ स्वीकारलं, पतीचं गोत्र स्वीकारलं, सगळ्या लोकांच्या समोर स्वीकारलं. जग जाहीर झालं. आणि एकदा का हे जग जाहीर झालं की मग मात्र त्या पतीवर तिची पूर्णपणे त्यांनी जबाबदारी येते. तिचा सांभाळ करण्याची जबाबदारी पतीवर येते. आणि एकदा 1000 लोकांच्या समोर त्या पतीचं नाव घेते. म्हणून एकदा नाव घेतलं तरी जन्मभर तिला तो सांभाळत राहतो. हा महत्त्वाचा विचार आहे. तसं आपण जर त्यांनी महाराज सर्वस्व समर्पित करून भगवंताची झालो, भगवंताचे दास झालो आणि एकदा सगळ्या लोकांच्या समोर गळ्यात माळ घालून कपाळाला गंध लावून रामकृष्ण हरीचा अट्टहास करायला लागलो की जसा सामान्य संसारातला पती एकदा नाव घेतल्यानं बाईला जन्मभर सांभाळतो तसा जगाचा मालक त्याने आपण त्याचं एकदा नाव घेऊन त्याची शरणागती करून दास्यत्व स्वीकारलं की जन्मभर आपला सांभाळ करतो. असा त्याचा विशेष असणारा भाव आहे. म्हणून तो परमात्मा आपल्याला सांभाळण्याकरिता तयार आहे. हे मनुष्य देहात येऊन कळावं. ज्यांना ज्यांना कळालं ते भगवंताचे दास झाले आणि जे दास झाले ते धन्य त्याला प्राप्त झाले. हा महत्त्वाचा विचार आहे. तुकोबाराय म्हणतात असेच आम्ही मनुष्य देहाला आलो म्हणून आधी धन्य आहोत. त्याच्यात आम्ही भगवंताचे दास झालो म्हणून धन्य आहोत. ती धन्यता वर्णन करून सांगतो. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो,
म्हणजे कोणी म्हणायचं ज्यांना मनुष्यदेह प्राप्त झाला आणि मनुष्यदेह प्राप्त म्हणजे भगवंताला शरण गेले त्यांनी म्हणायचं धन्य आम्ही जन्म आलो. जे जे दास झालेले नाहीत ना त्यांना हे म्हणण्याचा अधिकार सुद्धा नाही महाराज. हा महत्त्वाचं. ते जन्माला आली इथपर्यंत ठीक आहे, मनुष्यदेह देवतांना प्राप्त होत नाही त्यांना प्राप्त झाला या अर्थानं जर धन्य म्हणत असतील तर तेवढ्यापुरते धन्य ठीक आहेत. हां, पण विठोबाचे दास जर झाले नसतील आणि तरी स्वतःला धन्य म्हणत असतील त्यात काय धन्यता आहे महाराज. संसाराचे दास झाले, बायको म्हणेल तसा नाचायला लागला, पोरं म्हणतील तशी त्यांच्या तालावर त्यांनी जर उड्या मारायला लागला, काय धन्यता आहे. माझ्याकडे उभे आहे सांगू का, ज्ञानोबा त्यांनी म्हणतात, ते म्हणतात चित्त आराधी श्रियते तो तेचनी छंदेनाचे का माकड गारुड्याचे जैशा परी. गारुड्याचं जे माकड असतं की नाही तो गारुडी त्यांनी त्याचे काही कोड वर्ड असतात महाराज. ते म्हणलं की त्या माकडाला त्या पद्धतीने करावं लागतं. जमूर आहे असं म्हणलं की ते माकड अवसानं देतं थोडंसं. असं म्हटलं की जमूर आहे म्हणलं की माकड लगेच उडी मारतं महाराज. त्यानं अशी कोलांटी उडी मारली की छोटे छोटे मुलं जवळ बसले असतात ते लगेच टाळे वाजवतात. तो लगेच म्हणतो बच्चे लोक टाळी बजाव की लगेच पोरं टाळी वाजवायला लागतात. घरोघर खेळ असतो महाराज. ती बायको म्हणजे रिंग मास्टर असते आणि हा जमुरा असतो. मग ती म्हणली का जमूर आहे म्हणलं का हा उडी मारतो तिच्या तालावर. मी आधी ओवी सांगितली आपल्या अंगावर बला नको, ज्ञान देण्याचं शिन कशाला करून घ्यायचा, आधी प्रमाण द्या सप्रमाण बोलत जावं म्हणून त्यांनी चित्ताराधी श्रियते तो तेचनी छंदे नाचे का माकड गारुड्याचे जैशा परी. ती म्हणेल तसा नाचतो. खरं सांगा हा किती कपाळाला गंध लावला आणि किती माळा घातल्या आणि काकडा म्हणला आणि हरिपाठ म्हणला आणि पारायण केले आणि बायकोच्या तालावर नाचत असला कोणाचा दास आहे. हा देवाचा दास आहे का बायकोचा दास आहे. खरं सांगायचं तुम्हाला डायरेक्ट दरोडा टाकायचा कार्यक्रम सुरू झाला तुझा, मला दुसरं येतच नाही का एवढंच येतं असं जरी समजलं तरी चालेल. हा महत्त्वाचा विचार आहे महाराज. पण खरं माणसांना पचत नसतं. बऱ्याच वेळ ढाळ उलट्या होतात, निरसं पण त्यांनी त्रासदायक होतं, मग हागवणही लागते बऱ्याच वेळेला. मला दवाखाना उघडायचा नाही माझा, पण वस्तुस्थिती सांगायची. हीच वस्तुस्थिती आहे महाराज. इथं समोर महापुरुष बसलेले आहेत, त्यांच्यासमोर काय उद्धटपणानं त्यांनी बोलू म्हणून त्यांनी उद्धटपणानं बोलायचं नाही. पण काही असं असतं काही औषधं वापरावे लागतात, तो नाईलाज असतो. अशी गरज असते त्या औषधांची. त्या औषधाशिवाय रोग बराच होत नाही. तसे शब्द हे शस्त्रासारखे असतात, शब्द हे धनासारखे असतात. म्हणून त्यांनी हे शब्द म्हणजेच शस्त्र आहेत. अशा शस्त्रांचा वापर केल्याशिवाय त्यांनी अंतकरणातले विकाररूपी शत्रू जायचेच नाहीत. मला हा महत्त्वाचा विचार आहे. निदान नाहीच काही झालं तर माणूस आत्मपरीक्षण करून तरी पाहिल की मी खरंच कसं वागतोय. जर तो खरंच त्यांनी चांगलं वागत असेल तर त्याच्यासमोर माझं दंडवत आहे महाराज. आणि तो जर त्यांनी दिखावा रूपानं परमार्थ करत असेल, घरी बायका पोरांच्या छंदात अडकलेला असेल तर तो दास कोणाचा आहे मला एवढं सांगायचं. तो दास संसाराचाच दास झालेला आहे. म्हणून संसाराचं दास्यत्व जन्मभर त्यांनी करायचं आणि स्वतःला हरिभक्तीपरायण म्हणून घ्यायचं. कोणत्या लिस्टमध्ये बसतं खरं सांगा मला तुम्ही. म्हणून त्यांनी म्हणत ते बसणारच नाही. म्हणून दास व्हायचं असेल तर दास शब्दाची व्याख्या पण कळाली पाहिजे. पूर्वीच्या काळात दास विकले जायचे. आता जसे त्यांनी बैल विकले जातात, जर्सी गाई विकल्या जातात, आता कुत्रे सुद्धा विकले जातात, बरंच काही विकलं जातं. असं पूर्वीच्या काळात माणसं विकले जायचे. एका राजानं त्याने एक दास विकत आणला. त्याच्या सभेमध्ये तो आणून उभा केला. राजा सिंहासनावर बसल्याने त्या दासाला विचारतोय तुझं नाव काय आहे रे. तो एक शब्द पण बोलत नाही. परत विचारलं त्यांना अरे सांग ना तुझं नाव काय, तरी पण तो काही बोलत नाही. राजा अजून रागवला, सांगतो की नाही नाव म्हणला नाही तर तुला शिक्षा देतो. त्यानं हात जोडले आणि राजाच्या तोंडाकडे पाहिलं आणि हात जोडून म्हणला महाराज मी तुमचा दास आहे. आणि जो दास असतो ना त्याचं स्वतःचं काहीच नसतं, जे त्याला मालकानं दिलं तेच त्याचं असतं. म्हणून मी तुमचा दास, तुम्ही मला विकत आणलेला आहे, आता मला नाव नाही, तुम्ही जे ठेवाल ते माझं नाव, याला दास्यत्व म्हणायचं. असं दास्यत्व असलं पाहिजे. देवाचा दास जर व्हायचं असेल तर असं दास झालं पाहिजे. आता माझं काहीच नाही देवा, सगळं तुझंच आहे, मी पण तुझाच आहे. तदीयता त्वदीयता मदीयता भक्तिशास्त्रातल्या श्रेष्ठ असणाऱ्या स्थिती आहेत. त्याच्यापेक्षा दैन्य स्थिती म्हणजे सर्वस्व भगवंताच्या चरणी समर्पित केलं आणि तरीसुद्धा त्यांनी म्हणतो मला काहीच देवा तुझ्याकरता करता येत नाही, अशी जी भूमिका अंतकरणाची निर्माण झाली त्याला दास्यत्व असं म्हणायचं. हे दास्यत्व आहे महाराज. असं दास्यत्व जर आपल्या जीवनात आलं नसेल तर आपण धन्य झालो नाहीत अजून. जे कोणी अशा पद्धतीनं समर्पित झालेले आहेत, जे भगवंताला शरण गेलेले आहेत, ते खऱ्या अर्थानं धन्य आहेत. मग धन्यतेची व्याख्या, शरणागतीची व्याख्या ज्ञानोबाराने सांगितली. ते म्हणतात पै आपुलेने भेदेवीन माझे जे जानने एकपण तया नाम शरण मज येणे गा. म्हणून स्वतः वेगळं न राहता भगवंताशी एकरूप होऊन जाणं ही शरणागती आहे. स्वतःचं अस्तित्वच न ठेवता भगवंताच्या अस्तित्वात एकरूप होणं हे खरं दास्य आहे. अशा पद्धतीनं भगवंताचं दास्य करता आलं पाहिजे. जो कोणी अशा पद्धतीनं दास झाला ना भगवान त्याच्याकरता उतावळा होतो महाराज.
भगवंताला त्याचं वेळ लागतं. हा मग त्याच्या संगतीकरता देव कसा विसतो. तया संगाचे सुरवाडे मज विदेहा ते देह धरणे घडे किंबहुना आवडे निरूपण निरूपम दोवरी दोन्ही भुजालो घेऊनी अलिंगावया लागुनी तयाचे अंग. कोणाला? जो शरण गेला त्याच्याकरिता, जो दास झाला त्याच्याकरिता भगवंताला सुद्धा त्याच्यापर्यंत जाण्याची इच्छा निर्माण होते. पण अशी अवस्था निर्माण झाली म्हणून धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. आम्ही विठोबाचे दास झालो. बाकीचं कोणाचंच नाव घेतलं नाही, डायरेक्ट विठोबाचं नाव घेतलं. म्हणून त्यांनी विठोबाचेच का बरं दास झाले? अहो तो काय सामान्य आहे का? जो या देवांचाही देव बळीया माझा पंढरीराव. बाकीचे सगळे देव धुंडाळीत बसण्यापेक्षा देवांचा देव आहे ना माझ्याजवळ, मग मी त्याचाच दास झालो. कोणाचं दास व्हावं हे पण कळलं पाहिजे. मी जीव आहे, तो देव आहे, तो सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, सर्व व्यापक आहे. मी अल्पज्ञ आहे, अल्पशक्तिमान आहे, अल्प परिमाण आहे. अशी त्यांनी माझी अवस्था आहे. मी भगवंताला शरण गेलं पाहिजे म्हणून भगवंताची शरणागती केली, त्याचं दास्यत्व स्वीकारलं. आणि म्हणून त्यांनी महाराज त्यानं मला स्वीकारल्या कारणानं आता माझं जीवन पावन झालेलं आहे. म्हणून धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. मग त्याची शरणागती केल्यानंतर काय होत असतं तर त्याच्या शरणागतीनं तो आपल्यासारखं करून घेतो. मी सांगतो असं नाही. महाराज म्हणतात अविनाश करी आपुल्या आईसे लावी मना पिसे गोविंदाचे. तो त्याच्यासारखंच तो कसा आहे? अविनाश आहे. तो कसा आहे? सच्चिदानंद स्वरूप आहे. हे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. तो सच्चिदानंद स्वरूप आहे. श्रुती त्याचं वर्णन करून सांगतात, पुराण त्याचं वर्णन करून सांगतात. हे जन्माद्यस्य यतोन्वयादितरतच्चार्थेष्वभिज्ञस्वराट तेने ब्रह्महृदाय आदि कवयो मुह्यन्ति यत् सूरया तेजो वारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परम धीमहि. तो सत्य असणारा परमात्मा, मी त्याचं ध्यान करतो. तो चैतन्य स्वरूप असणारा परमात्मा, मी त्याची शरणागती करतो. तो आनंद स्वरूप असणारा परमात्मा, मी त्याचा दास झालेलो आहे. अशी भावना अंतकरणात निर्माण व्हावी. मग त्याचं होता होता त्याचं चिंतन करता करता मनुष्य तद्रूप होतो. म्हणजे मनुष्य देहात आल्यानंतर जर भगवंताचं चिंतन करायला लागला, किती चिंतन करावं लागेल? आयुष्यभर चिंतन करावं लागेल. म्हणले 4 दिवस चिंतन केलं आणि बास आता आपण झालो, तसं नाही व्हायचं. मग देवाची ये द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्तिचारी साधियेल्या. म्हणायला फार सोपं वाटतं. देवाचं द्वार म्हणजे माणसाचं शरीर, मनुष्य शरीर देवप्राप्तीचं द्वार आहे महाराज. त्याच्यामध्ये त्यांनी उभं राहावं लागतं, म्हणजे साधना करावी लागते. आणि क्षणभर म्हणजे किती? जन्मभर साधना करावी लागते. नाहीतर बगदादल्लभ्य नावाचे ऋषी होते, 14 कल्पवरी आयुष्य जयाला परी तो राहिला ताटीखाली. अर्जुनानं प्रश्न विचारला, महाराज किती तुमचं वय आहे? किती? त्याने म्हणे ते 14 कल्प आयुष्य मला आहे. मग एवढ्या ताटीखाली राहिले. ते म्हणले जगायचंच किती? क्षणभर. आता 14 कल्प होतं ते क्षणभर म्हणतात. मग त्याच्यासमोर आपलं कुठं मांडायचं? दर्या मी खसखस म्हणतात. एवढं आयुष्य आपलं क्षणभर. म्हणून मनुष्य शरीर हे त्याने मिळालं, मनुष्याचं भगवंताच्या प्राप्तीचं दार आहे. त्याच्या साधना करता येते, म्हणजे उभं राहावं लागेल. आणि क्षणभर म्हणजे आयुष्यभर जर त्यांनी महाराज भगवंताच्या प्राप्तीकरिता साधना केली तर त्याने मुक्तिचारी साधियेल्या. 4 मुक्ती प्राप्त होतील, हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून आयुष्यभर साधना केल्यानं काय प्राप्त होईल? देव प्राप्त होईल. म्हणजेच काय प्राप्त होईल? सच्चिदानंदत्वापर्यंत जाता येईल. दिव्य असणारी सच्चिदानंद पदवी प्राप्त होईल. पण आयुष्यभराच्या साधनेनं प्राप्त होईल. महाराज वर्णन करून सांगतात, आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो.
जिथं सगळ्या पदव्या संपून जातात ना तिथं सच्चिदानंद पदवी प्रगट होते. नाही तर बरीच पदं आहेत महाराज, आहे की नाही, फार पदं प्राप्त होतात. सामान्य संसारातले द्या सोडून, इथं काय त्यांनी पदाची गणना करतो, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ पद इंद्रपद, हा त्याच्यापेक्षा ब्रह्मपद, पदच आहे महाराज ते, हा विष्णुपद, शिवपद, हा हे असे पदच आहेत महाराज. या सगळ्या पदांपेक्षा श्रेष्ठ पद जर कोणतं असेल तर सच्चिदानंद पद. आपण सच्चिदानंद पदापर्यंत जाऊ शकतो. हा म्हणून त्यांनी चिरंजीव पद त्यांनी सांगितलं की नाही, हा नाथ महाराजांनी. त्याच्यामध्ये काय आहे, सच्चिदानंद पदापर्यंत जाण्याकरिताच असणारा अट्टहास आहे. म्हणून सच्चिदानंद पद सत्य शब्दाचा अर्थ जर करायचा असेल तर त्रिकाल अबाधितत्वम सत्यत्वम, ज्याचा तिन्ही कालात नाश होत नाही त्याला सत्य म्हणायचं. चैतन्य म्हणजे काय, जे सांगता यायचं नाही ज्याच्यामुळं संपूर्ण जगत चालत आहे, हा चेतन स्वरूप आहे असं त्यांनी म्हणा. स्वसंवेद्य असणारं तत्व. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, ते आत्मरूप त्यांनी अशा पद्धतीने चैतन्य स्वरूप आहे. हा महत्त्वाचा विचार आहे. चैतन्य आनंद स्वरूप आहे, तेच खऱ्या अर्थानं परमात्मा स्वरूप आहे आणि ते प्राप्त करून घेतलं पाहिजे. म्हणजे सर्वांगानं सच्चिदानंद रूप झालं पाहिजे, जीवाचा लय झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये परमात्मा स्वरूपाचं प्राकट्य झालं पाहिजे. फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपण जीव आहोत हेही लोकांना कळत. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्त्वाचा मुद्दा सांगतो, लक्षपूर्वक ऐका. माणसाच्या शरीरात आल्यानंतरच हा विचार करता येऊ शकतो की ज्ञानानं मोक्षापर्यंत जाता येतं, सच्चिदानंद पदापर्यंत जाता येतं. ज्ञान जर झालं नाही तर सच्चिदानंद पदापर्यंत जाता यायचं नाही महाराज. मग ज्ञानाचा अधिकारी त्यांनी झालं पाहिजे. अनाधिकाऱ्याला ज्ञानही प्राप्त होत नाही. ज्ञान होतं कोणाला, ज्ञान जीवाला होतं महाराज. लक्षपूर्वक आहे. मी थांबणार आहे 5 मिनिटात. मला 12 वाजताच थांबायचं होतं पण माझंच मन मला आवरत नाही. अजून बरेच आहेत पुढे कार्यक्रम, अजून हे महात्मे 2-2 शब्द बोलणार आहेत. म्हणून 2 मिनिटात फक्त हे सांगून मी थांबतो. लक्षपूर्वक ऐका. ज्ञान जीवाला होत असतं, जीवाला. जीव म्हणजे काय हो, जीवाची व्याख्या जर करायची ठरली शास्त्रीय परिभाषेत तर अंतकरण, अंतकरणाचं अधिष्ठान चैतन्य आणि चैतन्याचा अंतकरणात पडलेला आभास, या 3 गोष्टींनी मिळून जीव असं म्हणतात. जीव आहे. मग जीवाला ज्ञान होतं, जीवाला ज्ञान होतं आणि मग तो त्यांनी सच्चिदानंद स्वरूपापर्यंत जातो. म्हणजे नेमकं कोणाला ज्ञान होतं, जीवाला होतं. 3 सांगितले की नाही घटक, नेमकं कोणाला होतं. मग अंतकरणाला ज्ञान होतं असं म्हणा. अंतकरणाला ज्ञान होतं म्हणावं तर अंतकरण हे जड आहे महाराज. जड, जड म्हणजे काय, जे स्वतःलाही जाणत नाही आणि जे दुसऱ्यालाही जाणत नाही त्याला जड असं म्हणतात. आता हा रुमाल आहे की नाही, याला माहिती आहे का हा रुमाल आहे म्हणून, माहीत नाही. हां, आणि तुम्ही सगळे समोर बसले आणि त्याच्याकडे पाहतात, हे तरी त्याला माहिती आहे का, नाही. म्हणजे ते स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्याला जाणत नाही, त्याला जड असं म्हणायचं. हा, अंतकरण जड आहे, जे त्यांनी स्वतःलाही जाणत नाही, दुसऱ्याला जाणत नाही, मग त्याला ज्ञान होत नाही. मग दुसरं त्यांनी चैतन्याला ज्ञान होतं म्हणा, त्याचं अधिष्ठान आहे चैतन्य. ते अंतकरण ज्याच्यावर अध्यस्त आहे, हां, ते अधिष्ठान स्वरूप चैतन्य, चैतन्याला ज्ञान होतं म्हणा. मग त्याला ज्ञान होतं का, नाही, त्याला नाही ज्ञान होत. का बरं, अहो ते ज्ञान स्वरूपच आहे, त्याला ज्ञान व्हायची काय गरज आहे, ते ज्ञान स्वरूपच आहे. ज्ञान हे ज्याचं स्वरूप आहे असं असणारं चैतन्य, त्याला ज्ञान होत नाही. मग राहिला आभास. हा, तिसरा मुद्दा आहे, आभास म्हणजे प्रतिबिंब, त्याला ज्ञान होतं. हां, मग कसं काय आभासाला ज्ञान होतं, त्याच्या 7 अवस्था आहेत. आभासाच्या 7 अवस्था आहेत. लक्षपूर्वक आहे का. अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश आणि आनंदाबाबते. किती झाले, 7 अवस्था झाल्या. आभासाच्या 7 अवस्था आहेत. हे अज्ञान कोणाच्या ठिकाणी, आभासाच्या ठिकाणी. कशाचं अज्ञान, मी कोण आहे याचं अज्ञान. सगळ्यांनी लक्षपूर्वक आहे का. हे सच्चिदानंद पदवीपर्यंत जायचं असलं ना तर हे तुम्हाला या स्टेशनावरूनच गाडी जावी लागेल. दुसरं मध्ये त्यांनी डायरेक्ट तुम्हाला उड्डाण करून जाता यायचं नाही. तुम्हाला या मुद्द्यातून जावंच लागेल. तिथपर्यंत जर जायचं असेल तर मग तो भक्त असो नाही तर कोणी असो. ते म्हणले वाचोनी ज्ञानी विनय एके, उपाय करसी जितुके तरी गुंफीसी अधिके रुखीये. ज्ञाना वाचून त्यांनी दुसरी उपाय तिथपर्यंत जायचे नाहीत. पण हे ज्ञान झालं पाहिजे. ज्ञान कशाकरिता असतं, अज्ञान घालवण्याकरिता. मग आभासाच्या 7 अवस्थांमध्ये पहिलीच अवस्था कोणती सांगितली, अज्ञान. कशाचं अज्ञान, कांद्याचं का वांग्याचं, स्वरूपाचं अज्ञान. मी कोण आहे त्याचं अज्ञान. तुम्हाला विचारलं तुम्ही कोण आहात, लगेच आपला पत्ता, नाव, गाव, सगळा बायोडाटा सांगायला लोक तयार होतात. मी फलाण्याचा बिस्तानाचा तिस्ताना सगळं सांगतात महाराज. अख्खं पान लिहून द्यावं लागतं बायोडाटा सांगायला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. ही आपली ओळख असते. पण खरं सांगू का, ही सगळी ओळख काही कामाची नाही. आपली खरी ओळख जर काय असेल तर सच्चिदानंद स्वरूप हे आपली ओळख आहे. पण त्या ओळखीपर्यंत आपल्याला जाता येत नाही. हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून ते अज्ञान आपल्या स्वरूपाचं आहे. अज्ञान, आवरण. हा, कशाचं त्याने महाराज 2 प्रकारचं आवरण असतं. एक तर जगात देव आहे हेच लोकांना मान्य होत नाही. पाया पडणारे थांबा ना 5 मिनटं. मावशी बस 2 मिनटं बस. हां, काय होतं, सगळे लोक तुमच्याकडे पाहतात, माझं गरिबाचं कोणी ऐकत नाही, बस खाली. झालं. आमचे भाऊ म्हणायचे 40 लिटर दूध देणारी गाय असावी आणि ती चांगली आता वासरू सोडायचं आणि पान व्हायची.
आणि पान होली ना आता लगेच धार काढायला बसायचं आणि कार्ट्याने फटाकडा वाजवायचा. त्याचा फटाकडा वाजला का पाना चोरून घेते, चहा पुरतं सुद्धा देत नाही. कशाला घोटाळा घालायचा? लक्षपूर्वक आहे का? आता सांगा काय सांगत होतो? आवरण. 2 प्रकारचे आवरणं असतात. लोक देव आहे हेच लोकांना मान्य नाही. असत्वपादक आवरण. काही लोक म्हणतात आहे देव जगामध्ये, पण आम्हाला माहीत नाही. आभानापादक आवरण. 2 प्रकारचे अज्ञान आवरण, विक्षेप परोक्ष ज्ञान. मग साधू संत त्यांनी भेटतात, मग सांगतात चिंता करू नको, आहे देव आहे म्हणलं की त्याला दिलासा येतो. परोक्ष ज्ञान कुठं आहे माहीत नाही. मग त्याच्या पुढं त्यांनी समजून सांगतात तिकडं तिकडं शोधू नकोस, तूच देव आहेस असं त्यांनी सांगितलं की मग त्यांनी अहम ब्रह्मास्मी त्याकारक वृत्ती. ते म्हणतात तत् त्वम असे ते ब्रह्म तू आहेस असं त्याला सांगतात. आणि मग त्याला कळतं की अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे. प्रज्ञानम ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म असा अद्वैत बोध त्याला प्राप्त होतो. आणि मग त्याला कळतं ब्रह्म म्हणजे काय. काय आहे ब्रह्म? ब्रह्म शब्दाचा अर्थ होतो व्यापक, जे सर्व ठिकाणी व्यापक आहे, ज्याच्या ठिकाणी देश परिच्छेद नाही, ज्याच्या ठिकाणी काल परिच्छेद नाही, ज्याच्या ठिकाणी वस्तू परिच्छेद नाही, देश काल वस्तू भेदरहित असणारं ब्रह्म. कोणत्याच प्रकारचा भेद ज्याच्या ठिकाणी नाही. जीवजीवाचा भेद आहे, जीव जडाचा भेद आहे, जड जडाचा भेद आहे, जड ईश्वराचा भेद आहे, ईश्वर जडाचा भेद आहे. 5 प्रकारचे भेद झाले. स्वगत भेद आहे, सजाते भेद आहे, विजाते भेद आहे, त्याच्यामध्ये त्याने देश भेद आहे, काल भेद आहे, वस्तू भेद आहे. 11 प्रकारचे भेद बुद्धीमध्ये असतात. हे सगळेचे सगळे भेद गेल्याशिवाय त्या पदापर्यंत जाता यायचं नाही, ज्या पदाचं वर्णन या अभंगात करून सांगितलेलं आहे. कोणतं पद आहे? सच्चिदानंद पदवी घेणे. मग सच्चिदानंद स्वरूपापर्यंत जावं लागेल. मग अशा पद्धतीने स्वरूपाला त्यानं जाणावं लागेल. त्यानं स्वरूपाला जाणलं की त्याला दृष्टी प्राप्त होईल. मग बाहेर पाहिल्यानंतर सगळं ब्रह्मरूपच त्याला प्रतीती येईल. हा महत्त्वाचा विचार आहे. आता बाहेर पाहिलं की जग दिसतं, जग अनेक प्रकारनं दिसतं. त्याला शास्त्रामध्ये ख्याती म्हणलं महाराज. ख्याती मतं मांडले ज्याने त्याने आपापले. कोणी सत ख्याती सांगितली, कोणी असत ख्याती सांगितली, कोणी आत्मख्याती सांगितली, कोणी अन्यथा ख्याती सांगितली. अशा अनेक प्रकारच्या ख्याती वर्णन करून सांगितल्या. वेदांत्यांनी सांगितली अनिर्वचनीय ख्याती. तुम्ही ऐकतात ना सर्वजण ना. आता हे डबड्यात खडे घालून खडखड वाजवल्यासारखं चालल्यावर तुम्ही काय ऐकणार आहात? हा महत्त्वाचा विचार. पण हे ऐकणं गरजेचं आहे मायबाप, महत्त्वाची गोष्ट आहे. कळू नाही तर नाही कळू, आपण कशाला खाली यायचं, आपल्या मुद्द्यावर सांगत राहायचं. मी काय तुम्हाला एक होता राजा आणि त्याला 2 बायका आणि त्याचा पाय ताजाना असं सांगत बसलो नाही. जे तुमच्या हिताचं आहे तेच सांगण्याचा प्रयत्न केला. लक्षपूर्वक ऐका. मग अशा पद्धतीनं त्याने महाराज अनिर्वचनीय ख्याती सांगितली. म्हणजे काय? अनिर्वचनीय ख्यातीचा अर्थ होतो स्वतःहून विलक्षण, स्वतःहून विलक्षण, स्वतःहून विलक्षण, अनिर्वचनीय, मिथ्या. हे दिसणारं जे संपूर्ण नामरूपात्मक जगत आहे ते त्यांनी संपूर्ण मिथ्या आहे. मग काय सत्य आहे? तो परमात्मा सत्य आहे. आणि तो कसा आहे? तो सच्चिदानंद रूप आहे आणि तो त्यांनी तुमचं स्वरूप आहे. मग अशा पद्धतीने सगळ्या जगाचा बाध झाला, जीवपणाचा बाध झाला. मग जे शिल्लक राहील त्याचं नाव आहे सच्चिदानंद. आणि अशा पद्धतीने सच्चिदानंद पदवीपर्यंत जाता येतं. साधू संतांच्या कृपेनं ते होऊ शकतं. मग त्याच्याकरिता मनातून आधी बाकीच्या पदव्या मिळवायचं कॅन्सल केलं पाहिजे. या बाकीच्या पदव्यांना नगण्य समजलं पाहिजे. या सगळ्या पदव्या टाकाऊ ठरल्या पाहिजेत. हा महत्त्वाचा विचार आहे. ते म्हणले देवतीही बळे धरिला सायासे करून या नाश उपाधीचा. आणि त्याचा सगळ्यात अंडरलाईन करण्यासारखा मुद्दा पूर्वपक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तेची झाले. ते सच्चिदानंद पदापर्यंत का गेले? तर त्यांनी धातू म्हणजे संपत्तीचा त्याग केला. त्यांनी जन म्हणजे लोकांचा आणि पदपदव्यांचा त्यांनी त्याग करून टाकला. तेव्हा सच्चिदानंद पदापर्यंत जाता आलं. म्हणून त्यांनी महाराज आम्ही सुद्धा धन्य जन्माला आलो, भगवंताचे दास झालो, आयुष्याच्या माध्यमातून सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घेण्याकरिता निघालो. आता आम्हाला बाकीच्या कोणत्याच पदव्यांची आवश्यकता नाही. ते आम्ही पायाखाली तुडवतो आणि मग वरती जातो. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे पावटणी,
पावटणी शब्दाचा अर्थ करायचा पायरी. आम्ही त्यांनी स्वर्गाधिक पदांची त्यांनी पायरी करू आणि त्याच्यावर पाय देऊन त्यांनी पुढे जाऊ. म्हणजे तुम्हाला सच्चिदानंद पदापर्यंत जर जायचं असेल तर स्वर्गाधिक पदांना तुम्हाला पायाखाली तोडवावं लागेल. हा त्यातला विशेष असणारा भाव आहे. पण बाकीच्या कोणत्याच गोष्टीची अपेक्षा राहिली नाही. लोक कौतुकाने येऊन सांगतात महाराज आम्हाला हे प्राप्त झालं, महाराज आम्हाला ते प्राप्त झालं. खरं सांगू का, ज्याला सच्चिदानंद स्वरूप प्राप्त झालं ना त्याला जगातल्या कोणत्याच प्राप्तव्याचं कौतुक वाटत नाही. तो म्हणला ना मला देव प्राप्त झाला, तरी पण त्याच्याकडे पाहावं. तुकोबारांकडे गेला माणूस म्हणला मला देव प्राप्त. म्हणला तुला झाला असेल प्राप्त, माझे लेखी देव मेला असो त्याला असेल. त्यांची भाषा आहे. काही अवस्था बदलली की भाषा पण बदलते, हा महत्त्वाचा विचार. त्यांची भाषाच बदलली. ते म्हणे तू बघ देव देव तुझा काय करायचं, ते माझे लेखी देव मेला. आता देव नाही ठेव नाही काहीच नाही, एकच राहिलं. आत पाहिलं तरी सच्चिदानंद, बाहेर पाहिलं तरी सच्चिदानंद. द्वैत नावाची गोष्ट शिल्लक राहिली नाही. ही महापुरुषांची अवस्था आहे, ही त्यांची स्थिती आहे, ही त्यांची भूमिका आहे. पण परमार्थ हे अवस्थेत जाऊन त्यांनी महाराज पाहण्याचा आहे, तो शब्दानं बोलण्यापुरता मर्यादित ठेवायचा नाही. म्हणून त्यांनी या मनुष्य जन्मात आल्यानंतर हे सगळं प्राप्त करून घेता येतं. एवढं विशेषत्व या मनुष्य जन्माचं आहे. म्हणून इहलोकीचा हा देह देवैच्छिता दीप आहे. आम्ही जन्माला आलो, धन्य आम्ही जन्मा आलो. दास झाले ना दास विठोबाचे, दास विठोबाचे झालो, भगवंताचे दास झालो. आयुष्याचे या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, तुका म्हणे पावटणी करू स्वर्गीची निशाणी. हा दिव्य असणारा भाव आहे. असो म्हणून अशा पद्धतीनं बाबांनी मनुष्य जे देह प्राप्त करून घेतला, त्याच्या माध्यमातून त्यांनी जन्मभर परमार्थ केला, भगवंताचे दास झाले. सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घेण्याकरिता अट्टहास अशा पद्धतीने जीवनभर केला. बाकीच्या सगळ्या गोष्टींना नगण्य समजले आणि भगवत चिंतन करत राहिले. त्याची ही पावती आहे. एवढे सगळे लोक प्रेम करतात. सगळी पारमार्थिक मंडळी त्यांच्याकरिता उपस्थित आहेत. हे महात्मे त्यांनी महाराज देव दुर्लभ आहेत. देवांना सुद्धा सापडायचे नाहीत असे महात्मे समोर येऊन बसले आहेत. देवसुद्धा त्यांची इच्छा करतो असा त्यांनी महाराज भाव आहे. आणि ते महात्मे बाबांकरता या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. याचा अर्थ त्यांनी महाराज त्यांनी जन्मभर परमार्थ केला. हीच त्याची पावती. आपण सगळे आलो याच्यात काय कौतुक आहे महाराज? हे महात्मे आले हे कौतुकाचं आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे महाराज. मग त्यांच्याकरिता एवढे महात्मे महापुरुष अशा पद्धतीने आले. त्यांच्या अभिष्ट चिंतनाकरिता उभे राहिले. बाबांनी परमार्थ केला. बाबांच्या परमार्थाला आईसाहेबांनी फार चांगली साथ दिली. त्याने जर साथ दिली नसती तर हे गुरुगुरु फिरले असते का? इकडं जा तिकडं जा, काकड्याला जा, हरिपाठाला जा, हे सगळं त्यांनी कर, सप्ताहाला जा, गावगावच्या कीर्तनाला जा, सगळं टाकून त्यांनी महाराज सगळं अशा पद्धतीने फिरायचं. ते फिरणं जर त्यांनी घर सांभाळलं नसतं, बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्या नसत्या तर बाबाला शक्य झालं नसतं. हे तर बाबांना पण कबूल करावं लागेल. हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून दोघांचं हे अभिष्ट चिंतन आहे आणि सगळ्यांच्या समवेत त्यांनी होत आहे. म्हणून त्याच्याकरिता कीर्तन भगवंताचं आपण केलेलं आहे. म्हणून कोणी कोणी ही पदवी प्राप्त करून घेतली असेल त्या महापुरुषांचं एकदा चिंतन करूया. याच ठिकाणी थांबूया. हे ज्ञानेश्वर माऊली आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. शुकसनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. शुकसनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. यथामत यथावकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झाली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबूया. 2 तास बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली. तुम्हा सगळ्यांच्या अंतकरणापासून धन्यवाद. गुणवान मंडळींनी फार सुंदर साथ केली. तुम्हा सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद. साऊंड सिस्टीम सहज आहे, मला चांगलं बोलता आलं, त्यांच्या अंतकरणापासून धन्यवाद. पंचकृषीतून आपण सर्वजण उपस्थित आहात. फार श्रद्धेनं श्रवण करत आहात. सर्वांचे धन्यवाद करतो. महात्मे समोर बसले आहेत, त्यांचं काय वर्णन करू? मला वर्णन करण्याकरिता शब्द नाहीत. काय वाणू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे उद्धटपणानं त्यांची नावं घ्यायचे. अशा पद्धतीनं त्यांनी महाराज बोलायचं मला योग्य वाटत नाही. ते त्यांनी महापुरुष आहेत. देवसुद्धा अशा पद्धतीने त्यांची सेवा करतो. म्हणून त्यांचं दर्शनसुद्धा त्यांनी महाराज पुण्यप्रद आहे. दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुषा म्हणून त्यांनी महाराज त्यांचं दर्शन आपल्या सर्वांना बाबांच्या माध्यमातून त्यांनी घडलेलं आहे. म्हणून त्या सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवतो. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. म्हणून सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवून थांबतो. चाल झालीच असं गृहीत धरतो आणि मोठ्या प्रेमानं भगवंताचं चिंतन करतो. ते
हां, माझ्याकडून एक सूचना सांगतो आणि थांबतो. साहेबांनी आठवण करून दिली. संत पंढरीचं जे निर्माण होत आहे की नाही, ते निर्माण आता बऱ्याच अंशामध्ये मंदिरं तयार झालेली आहेत. पांडुरंगाचं मंदिर, शंकराचार्यांचं मंदिर, ज्ञानोबरायांचं मंदिर, सिद्धेश्वराचं मंदिर, नाथ महाराजांचं मंदिर, एवढे मंदिरं तयार झालेले आहेत. त्याचे कळससुद्धा झालेले आहेत. आता त्याच्यात मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम त्याने होणार आहे. ज्ञानोबरायांची मूर्ती सगळ्यात आधी आली. ज्ञानोबरायांचंच मंदिर सगळ्यात आधी तयार झालं. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं कशा करता हा सगळा त्यांनी उठाठेव केला असेल, देवळं बांधायची आणि त्याने काय उद्धार होत असतो का, नामकं करायचं का, असं वाटत असेल. सगळ्या लोकांना वाटू पडतं. कोण काय म्हणतो याच्याशी मला काही कर्तव्य नाही. कारण ते माझे मालक नाहीत, ते मला म्हणतात म्हणून. माझा मालक आहे विठोबा. तो विठोबा जसं सांगतो, जसे संकेत देतो, त्या पद्धतीने काम चालू आहे. जेव्हा ते काम सगळं पूर्ण होईल ना, तेव्हा हेच म्हणणारे म्हणतील वा वा वा, फार छान झालं बरं का, महाराजांनी अट्टहास केला म्हणून झाला, असं आपोआप ते सगळे लोक त्यांनी म्हणतील. नाही म्हणलं तरी त्याच्याशी काय कर्तव्य नाही. पण भगवंताच्या कृपेनं, त्याच्या संकेतानुसार खरोखर ही मंदिरं तयार आहेत आणि तिथं मूर्ती त्यांनी स्थापनेचा आता प्रसंग जवळ आलेला आहे. म्हणून पंढरपुरातून पांडुरंग रुक्मिणी त्यांनी प्रगट व्हावेत, तिथपर्यंत यावेत अशी भावना होती. म्हणून पंढरपुरात पांडुरंग रुक्मिणीच्या मूर्तीची ऑर्डर दिली आणि काळ्या पाषाणाची सुंदर असणारी मूर्ती तयार झालेली आहे. ती आणायची केव्हा, तयार होऊन 1 महिना झाला आहे. मग का बरं नाही आणली, तर आता सध्या कार्तिक वारीपर्यंत देव त्यांनी विश्राम करतो आहे. देवशयनीला भगवान विश्रांती करायला लागतो आणि देव उत्थापनी म्हणजे कार्तिक वारीला त्यांनी परमात्मा जागा होतो, अशी आपली सगळ्यांची भावना आहे. म्हणून त्यांनी देव उत्थापनी एकादशी आली, देव जागा झाला ना आपल्या सगळ्यांना भेटण्याकरिता तयार झाला की मग त्याला आपण आता तुम्ही म्हणाल, आता म्हणला माझे लेखी देव मेला, आता म्हणतो झोपला आणि जागा गेला. भावनेचा प्रश्न आहे आपल्या. साधू संतांनी सुद्धा त्यांना काय कमी पडलं होतं, ते सच्चिदानंद स्वरूपावर आरूढ होते, तरी पण वाटोली पाहता शिनेले डोळवले दाविसी पावले काही उडोळं म्हणत होते. तू माय माऊलीन कृपेची सावली म्हणत होते. मग हे काय भक्ती आहे, भाव आहे, त्या भावनेनंच त्याच्याकडे पाहिलं पाहिजे, मग ते जमतं. पण आता देव त्यांनी उत्थापनी एकादशी म्हणजे कार्तिक शुद्ध एकादशी जवळ आली. भगवान त्यांनी जागा झाला की त्याच दिवशी पहाटे लवकर उठून त्यांनी मूर्तीची नगर प्रदक्षिणा करून महाद्वारात मूर्तीची पूजा करून आणि ती मूर्ती संत पंढरीपर्यंत त्यांनी घेऊन यायची पंढरपूरवरून. म्हणून साधारणतः दुपारी 3 वाजेपर्यंत ही मूर्ती आणि नगरपासून सोलापूरला जाणारा जो रोड आहे, सोलापूर हायवे, त्याच्यावर बायपास झालेला आहे, त्या बायपासपर्यंत ती मूर्ती एका गाडीत आणली जाईल आणि संत पंढरीतला रथ दुपारी 3 वाजता तिथं जाऊन त्या मूर्ती रथात ठेवून आणि नगर मार्गे त्यांनी केडगाव चास अशा मार्गे त्यांनी त्याची भव्य दिव्य असणे मिरवणूक घेऊन बऱ्याचशा गाड्याबरोबर घेऊन मोठी रॅली तयार करून संत पंढरीपर्यंत जायचं आणि संध्याकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये कीर्तन करायचं आणि मग त्या कार्यक्रमाची सांगता करायची असं आहे. म्हणून बऱ्याच गावगावची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांनी एकाच वेळेला निरोप भेटावा म्हणून सगळ्यांना त्यांनी सांगतो की आपण सगळ्यांनी पांडुरंगाच्या स्वागताकरिता अशा पद्धतीने यावं. मूर्ती त्या स्थानावर बसवल्यानंतर सगळे दर्शनाला जातील, पण तिथं जर त्यांनी तुम्ही आत्ता याल तर सगळेजण साक्षी असाल. भविष्यात मूर्तीच्या दर्शनाकरिता भगवंताच्या दर्शनाला गेल्यावर म्हणाल ही मूर्ती भगवंताची ज्यावेळेला आणली त्यावेळेला त्या स्वागताला मी हजर होतो, असं सगळ्यांना सांगता येईल. पण सर्वांनी अशा पद्धतीनं त्या स्वागताकरिता यावं आणि त्या सोहळ्यामध्ये त्यांनी सहभागी व्हावं. म्हणून कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे उद्याची येणारी 2 तारीख, 2 तारखेला हा सोहळा त्यांनी होणार आहे. दुपारी 3 वाजता सगळ्या लोकांनी आणि वाळुंज नावाचं गाव आहे ते सोलापूर हायवेवरती, तिथं सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि त्या भव्यदिव्य असणाऱ्या रथयात्रेमध्ये सहभागी व्हावं. माझी सूचना संपली. यानंतर त्यांनी आता पुढील सूचना सांगितल्या जातील, पण जय विठ्ठल होईल, टाळकरी कंटाळलेत खाली बसतील आणि मग त्यांनी पुढील सूचना सांगितल्या जातील. म्हणून बाबांचा अभिष्टचिंतन सोहळा आहे. माझ्या परिवाराच्या वतीनं, संत पंढरीच्या वतीनं बाबांना आणि आईसाहेबांना लाख लाख शुभेच्छा अशा पद्धतीने देतो आणि याच ठिकाणी थांबतो. हे विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल.